नमस्कार मित्रांनो, आज टिकटॉकमध्ये आपण भेटणार आहोत एका खास व्यक्तीला. या व्यक्तीचा भारतीय संस्कृतीबद्दल खूप सखोल अभ्यास आहे. ही व्यक्ती लेखक, कवी तसेच नामांकित अनुवादक आहेत. हे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर पण आहेत. भारतामधील वेगवेगळ्या मंदिरांना ते भेट देत असतात. प्रत्येक मंदिराच्या मागची कथा, इतिहास व तसेच रचना ही कशी झाली याच्यावर ते संशोधन करत असतात. तसेच अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र व ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र याच्यामध्येही त्यांचा गाढा अभ्यास आहे. 2021 साली त्यांनी दत्तामृत नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे, ज्याच्यामध्ये श्री दत्तात्रयांवर निवडक अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. यांचं नाव आहे श्री समीर थिटे. टाइम्स ऑफ इंडियामधील प्रसिद्ध स्पीकिंग ट्री कॉलममध्ये पण त्यांचे अनेक लेख आलेले आहेत. या पॉडकास्टमध्ये भारतातील विविध साहित्य व त्यांचे अनुवाद तसेच अनेक उत्सव, परंपरा यांच्यावर आपण सखोल चर्चा केलेली आहे. हा पॉडकास्ट तुम्ही नक्की एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. समीर सर, आपलं टिकटॉकमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. कशा आहात तुम्ही? मी खूप मजेत आहे. मजेत आहे म्हणजे प्रवास करतोय, ओके, पुस्तकं वाचतोय, माझी मजेत त्याच्यामध्येच आहे. तुम्ही अनेक विषयांमध्ये माहेर आहात, स्पेशलिस्ट आहात. नुकताच मी तुमचा नवरात्रीविषयी एक लेख वाचला. श्री दुर्गा माता महिषासुराचा वध करते. महिषासुराचे अजूनही वंशज कर्नाटकमध्ये आहेत. बरोबर. आणि ते अभिमानाने असुर हे आडनाव लावतात. तसंच ते नवरात्री साजरी करत नाही, तर ते सूतक म्हणून पाळतात, कारण की महिषासुर त्यांचा पूर्वज असल्यामुळे. बरोबर. तर ही खरंच अचंबित करणारी कथा आहे की ते नवरात्र पाळत नाहीत. ॲक्च्युली भारत देशाची हीच एक खासियत आहे की अनेक सण आहेत, अनेक दंतकथा सणांशी जोडल्या गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे सण साजरे होतात. आता भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा मानला जातो. तर दिवाळी संदर्भात अशा काही लोककथा आहेत का, किंवा दिवाळीला एवढं महत्त्व काय आहे? सर, तुम्ही विषय काढलात की असुर आडनावाची ही मंडळी आहेत. महिषासुराचे वंशज आहेत. त्याच एका प्रवासामध्ये, रेल्वे प्रवासामध्ये होतो मी, आणि दारापाशी मी उभा राहिलो होतो रेल्वेच्या. काहीतरी नवीन पाहायला मिळेल म्हणून मी दाराशी उभा होतो, आणि तिथे एक जण गाठोडं घेऊन एक व्यक्ती बसलेला होता. आणि माझा शक्यतो स्वभाव असा असतो की मी त्या प्रदेशातल्या लोकांना बोलतं करायचा प्रयत्न करतो. राईट. कारण त्यांच्याकडून खूप काही माहिती मिळते. तर बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की त्याचं आडनाव असुर आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. आणि मग तिथून माझी जिज्ञासा जागृत झाली. ओके. आणि तो होता आसामचा. तर त्यांनी मला असं सांगितलं की आसाम, बंगाल आणि झारखंड सध्याचा, तर या 3 प्रांतांमध्ये असुर मंडळी ही आपण म्हटल्याप्रमाणे महिषासुराचे वंशज आहेत. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो सर मी, की दिवाळीबद्दल, दिवाळीला किंग ऑफ फेस्टिवल्स असं म्हटलं जातं भारतामध्ये. तर आपण दिवाळीचे जे 4 प्रमुख दिवस आहेत तर त्यांचा आपण विचार करूयात. म्हणजे सगळ्यात आधी असते धनत्रयोदशी, त्याच्यानंतर असतं वसुबारस, मग नरक चतुर्दशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पडवास. हे 5-6 दिवस आहेत. तर आता धनत्रयोदशी ही कुबेरासाठी तिचं विशेष पूजन, कुबेर यक्षराज जे आहेत. हिंदू संस्कृती किंवा भारतीय संस्कृती, प्राचीन संस्कृती ही ऑल एम्ब्रेसिंग, सर्वसमावेशक अशी संस्कृती आहेत. यक्षराज कुबेर त्यांची पूजा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करतो. तर आता हे यक्षराज कुबेर म्हणजे कोण? तर मुळामध्ये यक्ष म्हणजे कोण? तर यक्षांच्या प्रतिमा जर तुम्ही पाहाल प्राचीन मंदिरांमध्ये किंवा प्राचीन ग्रंथांमध्ये त्यांचे जे उल्लेख आहेत, तर कुबेर हा भगवान शंकरांचा सगळ्यात जवळचा मित्र. अच्छा. भगवान शंकर म्हणजे देवोंके देव महादेव, म्हणजे सगळ्या देवांचे ते देव आहेत. परमपिता परमेश्वर म्हणजे भगवान शंकर, शिव. आणि जर तुम्ही कुबेरांचं रूप बघितलं तर कुबेर उंचीला कमी आहेत, हो, दिसायला कुरूप आहेत, पोट सुटलेलं आहे, आणि असं असूनही अत्यंत सुंदर गौरांग, जे कापरासारखे गोरे आहेत, असे भगवान शंकरांचं रूप एकीकडे आणि कुबेरांचं रूप एकीकडे. पण मग या दोघांमधली घनिष्ठ मैत्री, त्याचा दिवस, त्याच्यासाठी ठरवून दिलेला दिवस की कुरूपता ही शरीराची, त्याच्याकडे पाहिलं जाऊ नये. तुम्ही गुणांकडे बघा त्याच्या, की भगवान शंकरांचा तो परममित्र होऊ शकतो, तर त्याच्या गुणांचं काही त्यामध्ये कौतुकास्पद आहे. त्यामुळे तो भगवान शंकरांचा घनिष्ठ मित्र होऊ शकला. हे कुबेर पूजन आहे धनत्रयोदशीच्या दिवशी. त्यानंतर दुसरा दिवस जो आहे तो वसुबारसेचा दिवस आहे.
भारतीय संस्कृती नावाचं साने गुरुजींनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये मानवेतर सृष्टीशी प्रेम असं त्यांचं एक चॅप्टर आहे. अच्छा. तर मानवेतर सृष्टी म्हणजे कोण, की आपल्या आजूबाजूला जे जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, पशु पक्षी, सरपटणारे जीव आहेत, तर या सगळ्यांशी माणसांनी जवळचा संबंध निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानुसार गाय आणि तिचा वासरू हे शेतकऱ्यांच्यासाठी, म्हणजे संस्कृतीची जी सुरुवात झाली ती शेतीपासून झाली, अन्नापासून सुरुवात झाली. बरोबर. तर तिथे उपयुक्त पशु म्हणून गायीकडे पाहिलं गेलं. मग गायीचा गोवंश टिकावा म्हणून मग ते वासरू आहे. हो. त्यानंतर मग बैल आहे. बैलाचा पोळ्याच्या दिवशी आपण पूजा करतो, की असं जर पाहिलं आपण तर गोवंशाची पूजा आहे, म्हणून तो वसुबारसेचा दिवस आहे. गाय आणि घोड्याचं त्या दिवशी आपण पूजन करतो. त्यानंतर येते सर नरक चतुर्दशी. आता नरक चतुर्दशीची जी कथा आहे, तर त्या कथेमधल्या ना एक बिटवीन द लाईन्स बऱ्याच जणांना माहिती नाही, की श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला, की प्राग ज्योतिषपूर हे त्याचं नगर होतं. प्राग ज्योतिषपूर म्हणजे सध्याचा आसाम प्रांत. अच्छा. तर त्या आसाम प्रांताचा तो राजा होता, क्रूर राजा. त्यांनी 16 सहस्त्र म्हणजे 16,000 बायकांना पळवून आणून त्यांना बंदिवासात ठेवलं. प्रजेचा छळ करत असे तो. आणि असं झाल्यानंतर त्राहिमाम त्यांनी सगळ्या जगाला करून सोडलं. भयंकर छळ त्यांनी मांडला. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं की आता याच्यावरती चाल करून जायचा आणि याचा वध करायचा. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक यशामध्ये पुरुषाच्या स्त्रीही बरोबर असते. हो. तिचा पण तितकाच वाटा असतो. या नरकासुराच्या कथेतून आपल्याला ते दिसून येतं. तर श्रीकृष्णांच्या बरोबर जाताना सत्यभामा जी त्यांची पत्नी आहे, तर सत्यभामा सुद्धा त्यांच्यासोबत गेली. आता मी जे मगाशी म्हणालो की बिटवीन द लाईन्स नरकासूर वधाच्या कथेमधलं, तरी मी सांगतोय सर आता ते, की सत्यभामा सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या सोबत गेली. हो. कारण तिला एक सिक्रेट माहिती होता. तर ब्रह्मदेवांच्याकडून नरकासुराने असं वर मागून घेतला होता की माझा वध माझ्या आईकडून व्हावा. अच्छा. तर आता युनिव्हर्सल ट्रूथ आहे की आई हे मुलाचा वध कसा करेल ना. हो. तर त्यांनी अशा पद्धतीने ती मेघ मारून ठेवली ब्रह्मदेवांच्याकडून वर घेताना, की माझा वध आईने करावा, जगात कुठलीही माता हे करणार नाही. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय केलं तर अमर होण्याचं वरच मागून घेतलं एक प्रकारे. आणि सत्यभामेला हे माहिती होतं की नरकासुराची जी आई आहे ती मृत्यूनंतर आपणच पुनर्जन्म आपला आहे. अच्छा. आणि आपला जो जन्म झालेला आहे ते वरदान त्याचं पूर्ण करण्यासाठी आणि आपण त्याचा वध करायचा. ओके. आणि श्रीकृष्णांच्या बरोबर ती गेली. आणि लढताना श्रीकृष्णांना जेव्हा नरकासुराच्याकडनं काही शस्त्राचे आघात झाले, तेव्हा हे पत्नी म्हणून तिला सहन झालं नाही. आणि तिने जो एक वार केला, त्या एका वारामध्ये तिने नरकासुराचा वध केला. तर हे इंटरेस्टिंग आहे सर. आणि हे बिटवीन द लाईन्स आहे सर. तर हे फारसं माहिती नाही आहे. तर अशा प्रकारे तो नरकासूर वध. त्यानंतर पुढचा जो दिवस आहे तो आहे लक्ष्मीपूजनाचा. आता लक्ष्मी आणि पैसा या दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे. लक्ष्मी जी येते ती पुढच्या दारातनं वाजत गाजत येते. आणि पैसा जो असतो तो काळा पैसा आपण ज्याला म्हणतो तो टेबलाखालून येतो, ते आपण बघत असतो. तर ही महालक्ष्मी जी आहे, तर इंद्रदेव आणि इतर काही देव जे आहेत तर त्यांच्याकडनं असा काही अपमान घडला महालक्ष्मीचा, की त्यामुळे महालक्ष्मी रागवली, रुसली स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे. आणि ती तपाच्यासाठी निघून गेली क्षीरसागरामध्ये, म्हणजे जो दुधाचा समुद्र आहे त्या समुद्रामध्ये ती गुप्त झाली. अच्छा. आणि तपश्चर्येसाठी म्हणून निघून गेली. तर आता ती समुद्रात गेल्यानंतर तिला बाहेर बोलवायचं कसं. तर 1000 वर्ष समुद्रमंथन केलं गेलं. समुद्रमंथनातनं जी 14 रत्न निघाली, तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी पण परत एकदा निघाली, की 1000 वर्ष देवांनी आणि दानवांनी मिळून त्या समुद्रमंथन केलं, त्याच्यातनं 14 रत्न निघाल्या, त्यामध्ये महालक्ष्मी परत आली. तर तो महालक्ष्मी पूजनाचा दिवस आज आपण अजूनही त्याचं स्मरण ठेवलेलं आहे. आणि ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तो साजरा करतो. त्यानंतर पुढचं जे आहे ते बलिप्रतिपदा, किंवा आपण त्याला दिवाळीतला पाडवा म्हणतो. बलिप्रतिपदा ह्याच्या नावामध्येच बली, जो बळीराजा होता, सप्तचिरंजीवामधला एक आहे बळी. तर वामन अवतारामध्ये भगवान विष्णूंनी काय केलं की त्याचं सात्विक गुण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढला बलीचा, की तो सात्विक गुणसुद्धा पृथ्वीला सहन होईना असा झाला. की खूपच सात्विक, म्हणजे जिथे योग्य प्रकारे ॲग्रेशन पाहिजे, जिथे योग्य, म्हणजे शत्रूंनी माझ्यावरती आक्रमण केलं आहे आणि शत्रूंनी आक्रमण केलेलं असताना सुद्धा मी हाताची घडी घालून बसायचं आणि तू मार मला. तर अशा पद्धतीची जी अहिंसा आहे ही सुद्धा मान्य नाही आहे.
तर अशा पद्धतीच्या सात्विक गुण प्रचंड प्रमाणात वाढलेला असल्यामुळे मग भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बलीला म्हणाले की मला 3 पावलं भूमी दे. बली म्हणजे भगवान विष्णूंचे जे सगळ्यात जवळचे भक्त आहेत, भक्त प्रल्हादांचा नातू. त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलंच ना की ही जी समोर आपल्याला जो छोटासा एक बुटका व्यक्ती दिसतोय तो कोणी काही सर्वसामान्य नाही आहे, कारण ती मागणीच इतकी विचित्र होती की मला फक्त 3 पावलं भूमी दे. तर ही विचित्र मागणी ऐकल्यानंतर बळीराजाला लक्षात आलं होतं की हे भगवान विष्णू आहेत आणि हे काहीतरी एक विशिष्ट उद्देश ठेवून माझ्याकडे आलेत. आणि त्यांनी म्हटलं तथास्तु. त्यांनी संकल्प सोडला की तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि एकदा त्यांनी तथास्तु म्हटलं की भगवान विष्णूंनी वामन अवतारात प्रचंड मॅमोथ रूप धारण केलं. इतकं प्रचंड रूप धारण केलं की पृथ्वी, आकाश, पाताळ असे तिन्ही त्यांनी व्यापून टाकले. त्यांनी पहिलं पाऊल टाकलं पृथ्वीवरती, दुसरं पाऊल टाकलं त्यांनी आकाशामध्ये. आता ही 2 पावलं झाली, तर आता तिसरं पाऊल मी कुठे टाकू? तू म्हटल्याप्रमाणे मला 3 पावलं भूमी हवी आहे. मग बली म्हणाले की माझ्या डोक्यावर ते ठेवा. आता दुसरं काही शिल्लकच राहिले ना, कारण मी सगळं तुम्हाला दान करून टाकलंय. आणि अशा प्रकारे मग वामनावतारामध्ये भगवान विष्णूंनी त्याच्या डोक्यावरती 3रं पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळामध्ये जायला सांगितलं. तो पाताळामध्ये गेला खरा, पण भगवान विष्णूंनी त्याला एक वरदान असं दिलं की तू इतका सात्विक राजा आहेस, तू प्रजेचं खूप मोठ्या प्रमाणात, अतिशय चांगल्या प्रमाणात तू काळजी घेतोस, तर तुझी ही जी प्रजा आहे, तुला जी प्रिय प्रजा आहे, तर ती किती आनंदामध्ये आहे, सुखसमाधानात आहे, हे पाहण्यासाठी मी तुला 1 दिवस नेऊन देतो वर्षभरातला. आणि त्या दिवशी तू पृथ्वीवरती पाताळामधून यायचंस आणि ही सगळी प्रजा तू त्याचं अवलोकन करायचंस आणि परत पाताळामध्ये निघून जायचं. तर त्याप्रमाणे तो बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस आहे. की ज्या बलिराजांनी आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना अतिशय उत्तम प्रकारे संगोपन केलं, तर त्या बळीराजाचं स्मरण आपल्याला आजही असावं या कारणासाठी बलिप्रतिपदा. आणि शेवटचा दिवस जो आहे तो पाडव्याचा, भाऊबीजेचा दिवस. जगातली पहिली भाऊबीज साजरी केली गेली यम आणि त्यांची बहीण यमी. अशा दोघांनी त्या दिवशी पहिली ती भाऊबीज साजरी केली. यमीनी यमाला ओवाळलं आणि ते पवित्र नातं त्या दिवसापासून बहीण भावाचं निर्माण झालं आणि म्हणून त्याचं स्मरण असावं म्हणून तो भाऊबीजेचा दिवस. बलिप्रतिपदा जे आहे त्याला जो वरदान दिला की तू एकदा येऊ शकतो. आय थिंक साऊथ इंडियामध्ये त्याचा वेगळा मुहूर्त पण आहे. अगदी बरोबर आहे. ज्या दिवशी ते सेलिब्रेट करतात की बली राजा परत पृथ्वीवर आलेला आहे. आय थिंक तो दिवाळी सोडून दुसरा दिवस आहे असं मला वाटतं. कदाचित तो ओणमचा दिवस जो आहे ना, तो ओणमच्या माध्यमातून तो बहुतेक तो साजरा करतात तेव्हा. म्हणजे हार्वेस्ट पिरियड जो संपलेला असतो, पावसाळा थोडासा पावसाळ्याचा वेग कमी झालेला असतो आणि सुगीचे दिवस सुरू होत असतात. तरी हा जो म्हणजे याचं इंटरव्हेन्शन जे आहे तर तो दिवस बहुतेक ओणमचा असावा असं मला वाटतंय. आता आपण अनेक मंदिरांचे दौरेही करतात, त्याचा अभ्यासही तुम्ही करता. असे कोणते मंदिर आहे की ज्यात तुम्हाला वेगळा अनुभव आला आहे? सर मी ना मंदिरांचा अभ्यास करतो असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की कान आणि डोळे उघडे ठेवून मी त्या मंदिरांच्या कलाकृतींकडे बघत असतो. आणि मगाशी सांगितल्यासारखं की असुर या कन्सेप्टची मला जी माहिती पहिल्यांदा झाली, मी त्या व्यक्तीशी संभाषण सुरुवात केल्यानंतर मला ती माहिती कळाली. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्थानिक लोकांशी मी बोलतो आणि त्यांना बोलतं करतो आणि ती माहिती करून घेत असतो. तर 3 मी माझे अनुभव तुम्हाला सांगेन. तर माझा पहिला अनुभव आहे, मी दरवर्षी गुजरातमध्ये जात असतो, गिरनारला जात असतो. आणि गिरनार केल्यानंतर 80 किलोमीटरवरती जे 12 ज्योतिर्लिंग भारतामध्ये ठिकठिकाणी विखुरलेली आहेत, तर सौराष्ट्र सोमनाथांचं जे पहिलं सौराष्ट्रातलं सोमनाथ मंदिर आहे तिथं मी दरवर्षी जातो. तिथं जेव्हा आपण जातो प्रदक्षिणा मार्गावरती आपण डाव्या बाजूने जायला सुरुवात केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक बाण किंवा स्तंभ दिसतो आपल्याला. तर त्या स्तंभाला त्यांनी अंटार्क्टिकापर्यंत त्यांनी एक बाण दाखवलेला आहे, त्याला ॲरो पिलर असं म्हटलेलं आहे. आणि टू इयर सरप्राईज सर, त्या बाणस्तंभाची, त्या ॲरो पिलरची निर्मिती किंवा त्याची बांधणी जी केली गेलेली आहे तो समुद्राकडे त्याचा निर्देश आहे त्या बाणाचा. आणि 7व्या शतकामध्ये, म्हणजे आपल्या पूर्वजांनी 7व्या शतकामध्ये ती बांधणी तिथे केली त्या ॲरो पिलरची. तो बाण त्या ठिकाणाहून अंटार्क्टिकापर्यंत म्हणजे दक्षिण गोलार्धापर्यंत प्रकाश किरणाला कुठल्याही पद्धतीचा अडथळा नाही आहे. म्हणजे तिथून जर तुम्ही प्रकाश किरण सोडलात तर तो अंटार्क्टिकापर्यंत जाईल. ओके.
तर हे 7व्या शतकामध्ये आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. अच्छा. म्हणजे त्यांना अंटार्क्टिकाचं ज्ञान होतं, त्याच्यानंतर प्रकाशमार्गाचं त्यांना ज्ञान होतं की प्रकाशाचा वेग किती असतो हे त्यांना त्याची कल्पना होती. म्हणजे हे सगळं सायन्स त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी तो ॲरोपिलर निर्माण केला. सर मी दुसरं उदाहरण देईन. कर्नाटकामध्ये हळेबीडूची जी मंदिरं आहेत, म्हणजे हळेबीडूची होयसळेश्वर म्हणजे 12व्या शतकामध्ये त्यांची निर्मिती झाली. जेव्हा मी त्या मंदिरांचं वैशिष्ट्य मी असं सांगेन ना सर, की आठवडाभर सुद्धा आपल्याला कमी पडेल. म्हणजे प्रत्येक मूर्तीकडे निरखून बघायचं, त्या मूर्तीवरती शिल्पकारांनी ते निर्माण करत असताना, ते कोरत असताना त्याच्या मनामध्ये असलेले विचार किंवा त्याचं स्वतःचं असलेलं कौशल्य. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं टेम्परामेंट असतं सर, की माझं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालं आहे, पण माझं टेम्परामेंट कदाचित इंजिनिअरिंगचं नाही आहे. माझं टेम्परामेंट थोडंसं साहित्याकडे झुकणार आहे. त्यामुळे मी इंजिनिअरिंगमध्ये काम न करता मी साहित्यामध्ये थोडंफार काहीतरी योगदान देऊ शकलो. तसं मूर्तिकाम हे त्यांचं कदाचित पोटपाण्याचा व्यवसाय असेल, कदाचित आवडीने पण करत असतील, पण त्यांचं टेम्परामेंट वेगवेगळं असू शकतं. तर अशा पद्धतीचं टेम्परामेंट मला तिथे त्या मूर्तिकाराचं टेक्निकल एका मूर्तीमध्ये विशेष करून दिसलं. तर त्या मूर्तीचं नाव आहे मसन भैरव. मसन भैरव. आता मसन हा शब्द, याचा संस्कृत अर्थ जर तुम्ही पाहिलात तर मसनचा अर्थ होतो मेजरमेंट्स, मोजमाप. तर आता भैरव आणि मोजमाप यांचा संबंध काय? तर त्या भैरवाच्या हातामध्ये ना सर एक टूल दिसतं आपल्याला, आणि ते टूल जे आहे ते गिअर मेकॅनिझम आहे. ओके. ते गिअर मेकॅनिझम असं आहे, त्याचा रेशो जो आहे तो 2:1, 2:1 असं त्याचं गुणोत्तर प्रमाण आहे. तर गुणोत्तर प्रमाण 2:1 का? तर त्याच्या हातामध्ये ते गोलाकार जे गिअर मेकॅनिझम आपल्याला दिसतंय, तर त्याचं जी बाहेरची डिस्क आहे, तर त्या गिअरला 32 आर्या किंवा इंजिनिअरिंग भाषेमध्ये त्याला 32 टीथ आहेत, आणि आतलं जे डिस्क आहे गिअरची त्याला 16 टीथ आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं हे 2:1 गुणोत्तर प्रमाण आहे. अच्छा. आणि ते लॉक करण्यासाठी मध्यभागी त्याच्या फास्टनर लॉक पण आहे. आता याचा उपयोग काय? तर हे गिअर मेकॅनिझम आहे. मेकॅनिकल इंजिनियर जे प्रेक्षक आहेत त्यांना मी जी कन्सेप्ट सांगतोय ती लक्षात येईल. ही रिडक्शन गिअरची टेक्नॉलॉजी आहे. तर रिडक्शन गिअर म्हणजे काय? तर कमी गतीचं, कमी वेगाचं जर आउटपुट हवं असेल तर त्या पद्धतीने इनपुट वेगसुद्धा आपण कमी जास्त केला तर त्याप्रमाणे आउटपुटचा वेगसुद्धा कमी अधिक करता येऊ शकतो रादर. रिडक्शन, म्हणून ते रिडक्शन गिअर आहे. तर अशा प्रकारची ती अचंबित करणारी मूर्ती त्या होयसळेश्वर किंवा हळेबीडू मंदिरात दिसली. मगाशी मी जे म्हटलं की मूर्तिकाराचं कौशल्य मूर्तिकलेमध्ये तर दिसतंच, पण त्याचं टेम्परामेंट ते इंजिनिअरिंगचं कदाचित होतं. त्यामुळे त्यांनी ते तिथे इंजिनिअरिंग टूल त्या मसन भैरवाच्या हातामध्ये दिलं. टेम्परामेंट एक आणि पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा. तर असा तो मिलाफ तिथे मला फार छान पद्धतीने पाहायला मिळाला. ओके. सर तिसरं एक असंच मी अचंबित करणार उदाहरण देईन. हिमालयामध्ये गेलो होतो, सोलो ट्रिपला गेलो होतो 1998 साली. तिथून परत येताना मजल दर मजल करत, ठिकठिकाणी थांबत, मंदिरं बघत, प्राचीन वास्तू बघत मी मध्य प्रदेशामध्ये भोपाळपासून 60 किलोमीटर अंतरावरती किंवा सांचीचे बुद्ध स्तूप जे आहेत त्या स्तूपांच्यापासून साधारणपणे 11-12 किलोमीटरमध्ये विदिशा नावाचा जिल्हा आहे मध्य प्रदेशात, विदिशा. तर त्या विदिशा जिल्ह्यामध्ये बेसनगर नावाचं गाव आहे. अच्छा. त्या बेसनगरमध्ये बेटवा आणि हलाली अशा 2 नद्यांचा जो संगम आहे, अच्छा, त्या संगमावरती एक ग्रीक राजदूत, ॲम्बॅसेडर, ओके, तेव्हाच्या शुंग डायनेस्टी तिथे कार्यरत होती, त्यांचं राज्य होतं. आणि त्या शुंग डायनेस्टीमधला भद्रदेव नावाचा राजा तिथे राज्य करत होता. अच्छा. तर हा जो ग्रीक प्रतिनिधी आलेला होता त्याचं नाव होतं हेलिओडोरस. हेलिओडोरस असं त्याचं नाव. ओके. आणि तो प्रतिनिधी होता अँटी ॲलिटस नावाचा ग्रीक जो राजा होता, अँटी ॲलिटस, त्या राजाचा तो प्रतिनिधी होता. आणि त्यांनी भारतामध्ये येऊन तो इथल्या हिंदू धर्माच्या, भागवत धर्माच्या प्रेमात इतका पडला की त्यांनी नंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यांनी तिथे स्वतःच्या नावाने एक स्तंभ उभारला आहे. अच्छा. तो स्तंभ त्या बेसनगरमध्ये अजूनही पाहायला मिळतं. बरं. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो सर तुम्हाला, अजून आश्चर्यचकित करणारी बाब अशी आहे की तिथे त्यांनी एक इन्स्क्रिप्शन करून ठेवलेलं आहे. त्यांनी स्वतःची तिथे ओळख दिलेली आहे. त्यांनी ओळख काय दिली आहे? मी भागवत हेलिओडोरस. अच्छा. म्हणजे स्वतःची आयडेंटिटी त्यांनी हेलिओडोरस नावाच्या आधी त्यांनी स्वतःचं आडनाव म्हणा किंवा आयडेंटिटी सांगण्यासाठी त्यांनी स्वतःला भागवत म्हटलं आहे. मी भागवत हेलिओडोरस. मग नंतर त्यांनी स्वतःच्या आईचं नाव सांगितलं, मी डायनाचा पुत्र. अच्छा. त्याच्यानंतर मी अँटी ॲलिटस राजाचा
राजदूत ओके. शुंग डायनेस्टीमधला भद्रदेव राज्य करत असताना मी या स्तंभाची निर्मिती केलेली आहे, असा तो स्तंभ आहे. तर ही जी 3 उदाहरणं आहेत ना सर, म्हणजे भारतामध्ये मंदिरं तुम्ही 2 किलोमीटरचा जर आपण एक डायमीटरचा आपण विचार केला ना, कुठेही जा तुम्ही, खेडेगावात जा, शहरामध्ये जा, हो. हे तुम्ही पडताळून बघू शकता. 2 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये तुम्हाला एक मंदिर हे सापडणारच. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. खरंच. म्हणजे भारत हा मंदिरांचा देश आहे. मंदिरांचं त्या मंदिरांच्या पाठीमागे इतिहास आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, त्यानंतर राजकारण आहे. सगळं हे चांगल्या अर्थाने, मी सकारात्मक अर्थाने बोलतोय मी हे सगळं. तर पहिलं उदाहरण मी जे दिलं ते, किंवा दुसरं उदाहरण दिलं ते, हे तिसरं उदाहरण, अशी तिन्ही उदाहरणं ही या अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास या सगळ्यांशी ऐतिहासिकदृष्ट्या किती जवळच्या पद्धतीने जोडलेली आहेत हे मला या मंदिरांनी शिकवलं सर. आपण दत्तभक्त आहात, श्री दत्तभक्त आहात. आपण गिरनार पर्वतावर दरवर्षी दर्शनाला जाता, तर गिरनारबद्दल काही प्रकाश टाकू शकाल त्याच्यावर? गिरनारबद्दल बोलायचं म्हणजे काय मी म्हणेन असं की एका थेंबामध्ये दत्तप्रभूंबद्दल, एका शाईच्या थेंबामध्ये दत्तप्रभूंच्या बद्दल जर एखाद्याला लिहायला सांगितलं की तुला शाईचा एक थेंब दिलाय आणि तू भगवान दत्तात्रयांच्याबद्दल काहीतरी लिहून काढ, अशा पद्धतीचं होईल ते. कारण बरोबर. गिरनार इतकं प्राचीन आहे सर की त्रेतायुगामध्ये जेव्हा भगवान दत्तात्रयांनी अवतार धारण केला तर तेव्हा त्यांनी अनुसूया मातेंची परवानगी मागितली, अनुमती मागितली की मला तपश्चर्येसाठी जायचं आहे. आणि अनुसूया मातेंची परवानगी घेऊन ते गिरनार पर्वत परिसरामध्ये आले. गिरनार पर्वत परिसरामध्ये त्या काळामध्ये त्रेतायुगात सगळं पाण्याने ती भरलेली होती जमीन. कारण तिथून 80 किलोमीटर पुढे गेलात तर मी मगाशी जे सोमनाथचं एरोपिलरचं उदाहरण दिलं तो 80 किलोमीटर अंतरावरती आहे. तो सगळा समुद्राचा भाग होता. दत्तप्रभूंना तपश्चरणासाठी भूमी हवी होती, पण सगळा समुद्र असल्यामुळे त्यांनी स्वतःचा कमंडलू तिथे आपटला. कमंडलू आपटल्यानंतर पाण्याचा जो स्प्लॅश उडाला, स्प्लॅश उडून पाणी पाठीमागे हटलं आणि समुद्राच्या गर्भातून ते जे जमीन वरती आली. तर पूर्ण गुजरात हे तुम्हाला तुम्ही गुजरातमध्ये जर प्रवास केला तर तुम्हाला डोंगर दिसत नाहीत. गुजरात हा पठारी प्रदेश आहे. पण गिरनारचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपल्याला फक्त काही डोंगर रांगा दिसतात आणि तो दत्तप्रभूंनी कमंडलू आपटून ती जी भूमी निर्माण केली ती भूमी म्हणजे गिरनार पर्वत. दत्तप्रभू हे असे आहेत की त्रेतायुगापासून आजपर्यंत मानवाच्या देहामध्ये ते अजून पृथ्वीवरती निवास करून आहेत. पृथ्वीवर ते भ्रमण करत असतात आणि त्यांचं सगळं पूर्ण दिनचर्या ठरलेली असते आणि त्या दिनचर्येप्रमाणे ध्यानधारणेसाठी, समाधी लावण्यासाठी, समाधीस्थ होण्यासाठी ते नित्यनियमानं दररोज गिरनार पर्वतावरती जात असतात. आणि त्याप्रमाणे गिरनार पर्वतावरती 10,500 पायऱ्या चढून गेल्यानंतर गुरुशिखर जे आहे तर तिथे दत्तप्रभूंच्या स्वयंभू पादुका आहेत आणि त्या ठिकाणी दत्तप्रभू 24 तासामध्ये एकदा तिथे ध्यानधारणा, समाधी याचा आनंद उपभोगण्यासाठी तिथे येत असतात. हे मी अगदी थोडक्यात गिरनारबद्दल सांगू शकेन. गिरनारचा विषय निघाला तर गिरनारच्या, मी असं ऐकलं की गिरनारच्या आजूबाजूला जे जंगल आहे आणि आजूबाजूला जो परिसर आहे तिथं काही आफ्रिकन लोक पण सेटल झालेले आहेत. आफ्रिकन ओरिजिनवाले पण लोक तिथं सेटल झाले. जसं तुम्ही मगाशी ग्रीकचं उदाहरण दिलं तसं इवन बेंगालमध्ये पण चायनीज ओरिजिनवाले लोक सेटल्ड आहेत. बरोबर. तसंच गुजरातमध्ये पण आफ्रिकन ओरिजिनवाले लोक सेटल आहेत. बरोबर. अगदी. तुम्ही ऑलरेडी अँथ्रोपॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात. जसं मगाशी असुर बद्दल तुम्ही सांगितलं तसं त्या लोकांचा काही स्पेसिफिक काही इतिहास आहे का? हो सर, आहे. म्हणजे गुजरात आणि कर्नाटक अशा 2 राज्यांचं मी 2 राज्यांमध्ये मी पाहिलं आहे. कर्नाटकामध्ये जेव्हा तुम्ही गोकर्णाला जाता, दांडेलीचं अभयारण्य सोडल्यानंतर यल्लापूरचा घाट लागतो. यल्लापूरच्या घाटातनं प्रवास करताना मला आफ्रिकन वंशाचे, कृष्णवर्ण, कुरळे केस, बस्की नाकं अशा फिजिकल अपीअरन्सचे लोक मला दिसले आणि मी आश्चर्यचकित झालो सर. कारण त्यांनी कृष्णवर्णीय आफ्रिकन वंशाचे लोक आणि कपाळावरती भलं मोठं कुंकू, हे दिसायला आपल्याला खूप म्हणजे अचंबित करणारं दृश्य होतं ते. त्यानंतर काही मला ख्रिश्चन मिशनरीज किंवा फादर जे लॉंग पांढरे गाऊन्स घालतात तशी मंडळी मला दिसली. त्यानंतर मुस्लिम पेहरावामध्ये मला काही, म्हणजे त्या घाटामध्ये प्रवास करताना तो 13-15 किलोमीटरचा जो काही घाट असेल
त्या घाटामध्ये प्रवास करताना तीच मंडळी एकाच वंशाची एथनिक ज्यांची आयडेंटिटी एकच आहे ती सेम एथनिक आयडेंटिटी असलेली मंडळी मला हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन तिन्ही वेशभूषेमध्ये दिसली. तर आता हे लोक कोण आहेत? तर हे लोक आग्नेय आफ्रिकेमध्ये बांटू नावाचा एक समाज आहे. अच्छा. तर हे जे बांटू लोक आहेत तर साधारणपणे मुस्लिम नवाब जे होते भारतामध्ये राज्यकर्ते होते तर त्यांनी लढण्यासाठी म्हणून हे बांटू समाजाची मंडळी भारतामध्ये आणली होती आणि त्यानंतर पोर्चुगीजांनी गुलाम म्हणून आणलं. अच्छा. आणि तिसरं त्याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की गलबते जेव्हा प्रवास म्हणजे आपण ज्याला आज मर्चंट्स नेव्ही म्हणतो तशी व्यापार करणारी जी गलबतं म्हणजे अरबी समुद्रातनं हिंदी महासागरातनं जात तर तेव्हा काही तिथं सेटल त्या समुद्रकिनाऱ्यांना सेटल झाले ते बांटू समाजाचे लोक. तीच मंडळी आज सिद्धी त्यांना आपल्याकडे सिद्धी म्हटलं गेलं. हे मुळामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आग्नेय आफ्रिका हे त्यांचं ओरिजिन, बांटू हा त्यांचा समाज आणि भारतामध्ये त्यांना सिद्धी म्हटलं गेलं. म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये शाळेत सिद्धी जोहर हे नाव एका सरदाराचं शिकलेलं आहेच आहे. ही मंडळी जुनागडला म्हणजे गिरनार जे आहे ते जुनागड त्याचं पायथ्याचं गाव तर तिथे सुद्धा तो नवाबच होता. त्याच्याकडे ते कदाचित सैनिक म्हणून असतील, दासदासी म्हणून असतील, त्यांचे वंशज तिथे आहेत. आणि जर आपण कर्नाटकात म्हणजे मी येल्लापूरचं जे सांगितलं तर तो कर्नाटकाचा आहे. उत्तर कन्नड जिल्हा. उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये मुंदगोड, हल्याळ, त्याच्यानंतर अंकोला, बेळगाव जिल्ह्यामधलं खानापूर आणि धारवाड जिल्ह्यामधलं कलघटगी असे जर उत्तर कर्नाटक प्रांतामधले जर हे 5-6 तालुक्यांचा आपण विचार केला तर या तालुक्यांमध्ये आणि मगाशी म्हटल्यासारखं जुनागड परिसरामध्ये हे सिद्धी लोकांचे वंशज पाहायला मिळतात. अच्छा. आता दोघींमधला फरक काय आहे तर कर्नाटकामधले हे जे सिद्धी वंशज आहेत तर ह्याच्यामधले काही जणांनी हिंदू चालीरीती पाळायला सुरुवात केली, काहींनी ख्रिश्चन चालीरीती पाळायला सुरुवात केली आणि काहींनी मुस्लिम पद्धतीच्या चालीरीतींचा अवलंब केला. पण जुनागड किंवा गुजरातमध्ये जे सिद्धी आहेत ते मात्र त्या नवाबाच्या आधिपत्याखाली होते, त्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांचा मात्र राहणीमान किंवा त्यांचा जो धर्म म्हणूयात आपण आजच्या भाषेमध्ये तो मात्र मुस्लिमच आहे. तर ही सगळी ना सर खूप ही अँथ्रोपॉलॉजिकल जी मानववंशशास्त्रीय हे जे मनोरंजक गोष्टी आहेत सर खूप म्हणजे डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले तर या सगळ्या गोष्टी अशा खूप छान परसेप्ट करता येतात सर आपल्याला. इवन दिस इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू म्हणजे आपल्या भारतीय लोकांच्या बाबतीतही असं झालं की मायग्रेशन हिस्ट्री खूप इंटरेस्टिंग आहे. जसं हुसेनी ब्राह्मण लोक आहेत बरोबर की आय थिंक 700 साली 1500 वर्षापूर्वी म्हणजे अप्रॉक्सिमेटली काही ब्राह्मण गट इराकमध्ये गेले इमाम हुसेनच्या बाजूने लढायला. नवाब राबा दत्त म्हणून दत्त फॅमिली त्यांच्या अंडर त्यांच्या नेतृत्वाखाली तो गट गेला तिथं. दुर्दैवाने तिथं इमाम हुसेन यांचा खूप क्रूरतेने हत्या करण्यात आली. इमाम हुसेन म्हणजे प्रोफेट मोहम्मद यांचे नातू. बरोबर. आणि दत्त ज्यांचे जे 7 मुलं होते त्यांचंही खूप क्रूरतेने त्यांना मारण्यात आलं. मग बॅटल ऑफ करबाला म्हणतो आपण त्याला. नंतर ते ब्राह्मण लोक तिथं सेटल झाले, काही परत आले. तर तिथं सेटल झालेले ते नंतर त्यांचं इस्लाम त्यांनी धर्म पत्करला आणि इथं जे आलेत ते अजूनही मोहरम पाळतात. किती आश्चर्यकारक आहे सर. आश्चर्य, कोणाला माहिती नाही पण ते मोहरम पाळतात. त्यांना म्हणून हुसेनी ब्राह्मण असं म्हणतात, असं संबोधलं जातं. तर ह्या हिस्ट्री खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या. आपण खूप सारे पुस्तकं लिहिले आहेत वेगळ्या वेगळ्या विषयांवर. तर मराठी साहित्याबद्दल आपलं म्हणजे तुमचं आवडतं साहित्य म्हणजे जर म्हणायचं झालं तर कोणत्या भाषेबद्दल तुम्हाला अट्रॅक्शन राहिलं? सर माझी मायबोली मराठी, माझं शिक्षण सगळं मराठीमध्ये झालं आणि इंग्रजी ही माझी शिक्षणाची भाषा, माझ्या लिखाणाची भाषा. पण दोघांचं जर तुलना करायची झाली तर मी मराठी माझी आई आणि इंग्रजी माझी मावशी अशा पद्धतीने मी त्यांची तुलना करेन. त्यामुळे याच्यामध्ये डावं कोण आणि उजवं कोण करणं मला थोडंसं अवघड होईल सर. पण लेखक कवी असल्याच्या नात्यानं आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये मी एक अनुवादक आणि भाषांतर म्हणूनही काम करतो. तर मला ना एक प्रामुख्याने असं जाणवलं की इंग्रजी ही भाषा जगाच्या ज्ञानाची खिडकी आहे
इंटरनॅशनल विंड ऑफ नॉलेज आहे ती. त्यामुळे तिचा जगभर प्रसार झाला, प्रचार झाला, महत्त्व त्याला प्राप्त झालं. आता महत्त्व प्राप्त होण्यासाठी अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. म्हणजे एकतर मीडिया प्रेझेन्स, मीडियानी टी व्ही शोज, सिनेमा, वेगवेगळे प्रोग्रॅम्स किंवा पुस्तकं इंग्रजी भाषेतली अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचा अनुवाद झाला. त्यामुळे इंग्रजी भाषेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचक वर्ग मिळाला. इंग्रजी सिनेमा जगामधल्या सगळ्या भाषांमध्ये सबटायटलिंगची कामं केली मी. मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सबटायटल्स दिला मी सिनेमांना. तर हे सगळं करताना मला एक असं लक्षात आलं ना की मराठी सिनेमा, मराठी साहित्य किंवा मराठी संस्कृती ही फारशी, म्हणजे आपल्या शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा फारसं, म्हणजे मी प्रवास करताना असं बघतो ना की अरे आप ये कौन सी लँग्वेज में बोल रहे हो. बरोबर. हे आपल्या आजूबाजूच्या राज्यांना सुद्धा आपली भाषा ही मराठी हे माहिती नसतं, दुर्दैवाने. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रचार आणि प्रसार, मार्केटिंग स्किल मध्ये मराठी माणूस नेहमीच कमी पडत आलेला आहे. ते इथे सुद्धा दुर्दैवाने पाहायला मिळतं. मग इंग्रजी सिनेमांचं सबटायटलिंग होऊन अतिशय उत्तमोत्तम हॉलिवूडचे मराठी सिनेमा अगदी म्हणजे छोट्या छोट्या देशांमध्ये, श्रीलंकेसारख्या, नेपाळसारख्या छोट्या देशांमध्ये सुद्धा ते पाहिजे तितक्याच आवडीने त्यांच्या सिंहाला म्हणा, नेपाळी, ही उदाहरणं दिली 2 सर. तर सगळीकडे हे पाहायला मिळतं आपल्याला. तसं मात्र मराठीच्या बाबतीत खूप उत्तम कलाकृती आहेत. श्यामची आई आहे किंवा राजा हरिश्चंद्र आहेत. हे म्हणजे माइलस्टोन्स आहेत सर हे मराठी भाषेतले. किंवा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा कितीतरी उत्तम सिनेमा निघाले. पण यांचं जर छान प्रकारे भाषांतर करून, यांना सबटायटलिंग इंग्रजीमध्ये करून जर आपण हे जागतिक पातळीवरती ठेवायचा प्रयत्न केला, फक्त सिनेमांच्या बाबतीत असं नाही, पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा यांचे जर उत्तमोत्तम अनुवाद इंग्रजीमध्ये केले गेले, बरोबर, तर मराठी भाषेचा लौकिक, म्हणजे माझी आईचं प्रेम सगळ्या जगाला प्राप्त होईल असं मला वाटतं. नाही, खरंच आहे. कारण की आता रिसेंटली, आता गेल्या 10 वर्षात तुम्ही बघताय की हिंदी डब्ड तेलुगू तमिळ फिल्म्स असतात, बरोबर, आपण टीव्हीवर पाहतो. आणि ते सारखं पाहून म्हणजे आपल्या भाषेत आपण त्या नायिकेला पाहिल्यावर कनेक्ट होतो आपण पीपल. त्यामुळे रिसेंटली तर साऊथ इंडियन फिल्म जास्त हिट होतो त्या बॉलिवूड आणि मराठी फिल्मपेक्षा. करेक्ट, म्हणजे आहेच चालू हे. बरोबर. कारण की आपण त्या भाषेने, भाषांतरामुळे आपल्याला त्यांचा विचार कळले आणि आपण त्यांना जुळले गेलो. एवढ्या दिवस जे फिल्टर होतं आपल्याला कळायचं नाही ते काय बोलतायत काय नाही. पण ते डबिंग इंडस्ट्रीमुळे आपण वेगळ्या राज्यांना कनेक्ट झालो. तर मला असं वाटतं की साहित्यामध्ये तुम्ही बोलला ते बरोबर आहे. कुठेतरी आपण हे लॅग करतो की भाषांतर इंडस्ट्री, ज्याला मी म्हणेल भाषांतर इंडस्ट्री साहित्याच्या बाबतीत, ती कुठेतरी लॅग करते. आणि जर पुढाकार घेऊन भरपूर साहित्य जर ट्रान्सलेट करून आंतरराज्यीय देवाणघेवाण केलं तर खऱ्या अर्थाने आपली युनिटी इन डायव्हर्सिटी होऊ शकते. कारण की मी पाहतो की सिनियर प्रोफेसर्स खूप अभिमानाने लिओ टॉल्स्टॉय असो, शेक्सपियर असो, यांची नावं घेतात. त्यांची हिस्ट्री त्यांना माहीत असते, त्यांची पुस्तकं माहीत असतात. आणि ते माहीत असण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे त्यांचं ते ज्ञान आहे आणि त्यांना आपण सन्मान दिलाच पाहिजे. परंतु मी जर त्यांना विचारलं की कोणी मल्याळी लेखक तुम्हाला माहिती आहे का, त्यांना त्याच्याबद्दल माहीत नसतं. तमिळ तेलुगू लेखकबद्दल माहिती नसती. म्हणजे आपल्या भारतामधल्याच मोठ्या लेखकांची त्यांना माहिती नसती. बरोबर. परंतु शेक्सपियरबद्दल माझं खूप डीप ज्ञान असतं. करेक्ट. मला असं वाटतं कुठेतरी, म्हणजे तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सलेशन तुम्ही खूप करता, तर मला असं वाटतं की पुढाकार घेऊन जर खूप चांगले साहित्य जर आपण ट्रान्सलेट केले, तर खास करून मराठी साहित्य जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालं तर ते साऊथ इंडियन लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणि खूप आपले थोर लेखक आहेत, जसं की मराठीमध्ये लोकमान्य टिळक, कुसुमाग्रज, वीर सावरकर, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य हे अजून दक्षिण भारतात पोहोचलेलेच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे त्याचं मेन रिझन असं आहे की त्यांना मराठी भाषा कळत नाही. बरोबर. आणि कोणी लीड घेतला नाही की ते आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून किंवा तमिळ तेलुगूमध्ये कन्वर्ट करून त्यांचे विचार यांच्यापर्यंत पोहोचवावे. तसं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे मराठी माणसाबद्दल ते खूप सीमित आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळे त्यांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही त्यामुळे मराठी माणसाकडे खूप सीमित राहतो, संकुचित राहतो. सर फक्त ना, मी साऊथ इंडियात गेलो होतो, सॉरी, तर त्यांना हे माहीतच नाही आहे की एवढे साहित्य लिहिले जातात मराठीमध्ये. म्हणजे त्यांना याचं ओरिएंटेशनच नव्हतं की प्रत्येक राज्याला असं वाटतं की आपले साहित्य हे खूप मोठं आहे.
तर त्यांना याची कल्पनाच नव्हती. कुसुमाग्रज त्यांना माहीत नव्हते, विजय तेंडुलकर माहीत नव्हते. इथं मात्र आपल्यासाठी ते एक आदर्श आहेत, पण तिथं गेल्यावर मात्र त्यांना त्याचं ओरिएंटेशनच नाही. आणि सेम थिंग अप्लाइज टू महाराष्ट्र ऑल्सो. आपल्यालाही त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे. तर आंतरराज्यीय साहित्याची आय थिंक घेवाणदेवाण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर, तुमचा हा मुद्दा अतिशय योग्य आहे. आणि तुम्ही जे 2-3 शब्द वापरले ना की सीमित राहिलं आहे, संकुचित राहिलं आहे, त्याचं कारण पण मला एक अनुवादक म्हणून मला असं त्याच्यात धोका नेहमी जाणवत आलेला आहे. भीती मला वाटते एक अनुवादक म्हणून. कसं असतं की 2 अत्तराच्या व्हायल्स आहेत, एक अत्तराची व्हायल भरलेली आणि एक रिकामी आहे. आणि मला जेव्हा सांगितलं जातं ना की ही भरलेली व्हायल याच्यातलं अत्तर या रिकाम्या व्हायलमध्ये तू ओत, तेव्हा मी कितीही काळजीपूर्वक ते ओतायचा प्रयत्न केला तरी त्याच्यातला इसेन्स किंवा त्याच्यातले अत्तराचे 2-4 थेंब खाली पडून त्याचा इसेन्स उडून जाण्याचा, इव्हॅपरेट होण्याचा धोका 100% असतो सर. 100%. आणि भाषांतर इंडस्ट्रीला, भाषांतर कलेला हे तितकंच लागू पडतं की जेव्हा मूळ मराठी एखादी कथा आहे, एखादी कविता आहे, जेव्हा मी ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो तर तेव्हा तो मूळ मराठीमधला जो भाव आहे तो इंग्रजीमध्ये जसाच्या तसा जाणं अशक्य असतं. म्हणजे प्रत्येक भाषेच्या काही मर्यादा आहेत. बरोबर. तर ते नैसर्गिक आहे. म्हणजे त्याला मी त्या भाषेला कुठलीही नावं ठेवणार नाही किंवा त्याच्यात कमी अधिक असं काही नसतं. तो त्या भाषेचा तो स्वभाव असतो, टेम्परामेंट असतं. लोकल टच ते तुम्ही कधी कधी युनिव्हर्सल नाही आणू शकत. करेक्ट नाही, अजिबातच आणू शकत नाही सर. म्हणजे ते व्हायलचं उदाहरण मला इथे नेहमी मी सांगू शकतो किंवा मी देत असतो. तर तो इसेन्स मात्र उडून जात असतो. काही टक्के थोडंसं ते. तमिळ साहित्याबद्दल तुमचा कधी संपर्क आला? तमिळनाडू हा सर, तमिळ संस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. म्हणजे जगभरामध्ये असं सांगितलं जातं की तमिळ संस्कृती, चायनीज संस्कृती, हिंदू संस्कृती, सनातन, तर या सगळ्या पॅरलल संस्कृती एकाच वेळेला नांदत होत्या. त्यांच्यात देवाणघेवाण झाल्याने खूप चर्निंग झालं. चर्निंग होऊन खूप काही चांगले रिझल्ट्स मिळाले. तमिळ संस्कृती ही सुद्धा अतिशय प्राचीन संस्कृती आहे. तमिळनाडूमध्ये प्रवास करत असतानाचं माझं काही सुखद अनुभव सांगतो सर मी. पब्लिक ट्रान्सपोर्ट तमिळनाडूमधला, एकही पब्लिक ट्रान्सपोर्टचं वाहन मला असं तमिळनाडूमध्ये दिसलं नाही की तिथे आतमध्ये एक पत्र्याचं छोटंसं प्लेट लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुरल या काव्यसंग्रहामधल्या काही, ज्याला आपण अभंग म्हणू, ते अभंग तिथे पेंट केलेले नाहीत. मग ते वाचल्यानंतर माझी परत उत्सुकता ताणली गेली. उत्सुकतेला मला चालना मिळाली, जिज्ञासेला माझ्या, आणि मी शोध घ्यायचा सुरुवात केला. आणि लकीली असं झालं की नंतर मी कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांच्या जिथे त्यांनी ध्यान, म्हणजे नरेंद्र दत्तांचे जिथे स्वामी विवेकानंद झाले गुरुकृपेमुळे, तर त्याच्या शेजारी तिरुवल्लुवर हे पोएट सेंट तमिळनाडूमधले संत कवी, तर त्यांचा 133 फूट उंच पुतळा समुद्रामध्ये तमिळनाडू सरकारने उभारलेला आहे. मग आता हे मी मगाशी जे म्हटलं की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला सगळ्या पत्र्याच्या अशा प्लेट्स दिसतात आणि त्याच्यामध्ये कुरल नावाचं तिरुवल्लुवर यांनी जे त्यांचा कविता संग्रह आहे म्हणूयात, किंवा आपल्याकडे जसं तुकाराम गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथ महाराजांचं भागवत आहे, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, म्हणजे सगळ्याच संत कवींचं, समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आहे. तर तशा पद्धतीचं तिरुवल्लुवर यांचं कुरल नावाचा तो काव्यसंग्रह आहे. तर त्याच्यामध्ये साधारणपणे 1330 दोहे किंवा अभंग ज्याला आपण म्हणू ते आहेत. 1330 या आकड्याला सुसंगत अशी त्यांनी ती 133 फूट मूर्ती ती उभारली. तर आता हा जो कुरल आहे, हा कुरल शब्द आहे तमिळ शब्द, आणि कुरल या शब्दाचा मुळात अर्थच दोहा. अच्छा. म्हणजे कबीरांचे दोहे आपल्याला माहिती असतात, म्हणजे थोडक्यात आपण अभंग म्हणूयात त्याला. तर कुरल याचा अर्थ होतो अभंग किंवा दोहे. आता हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे सर. तिरुवल्लुवर हे संत, या संतांचं चरित्र, ऑथेंटिक चरित्र मी जेव्हा शोधायला सुरुवात केली ते मला कुठेही मिळालं नाही. अच्छा. तर त्याचं कारण असं आहे की इतिहासकारांमध्येच खूप वादविवाद आहेत की तिरुवल्लुवर यांचं मूळ, ते त्याच्यानंतर त्यांचा कालावधी, त्यानंतर त्यांचा असलेले विश्वास, म्हणजे त्यांचे धार्मिक विश्वास, या सगळ्याबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही आहे. फक्त एवढं एक ठामपणाने असं सांगितलं जातं की तमिळनाडूमध्ये चेन्नईच्या जवळ मैलापूर हे जे गाव आहे ते गाव त्यांचं मूळ असावं असा एक अंदाज वर्तवला जातो. आणि त्याप्रमाणे तिथं त्यांचं मंदिरही पाहिलं मी ते मैलापूरला.
आता हे जे कुरल आहे ना सर, हे कुरल 3 विभागांमध्ये त्यांनी वाटलेलं आहे. ओके. पहिला भाग आहे धर्म, दुसरा भाग आहे अर्थ आणि तिसरा भाग आहे काम. म्हणजे हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माची इमारत ज्या 4 पिलर्सवरती उभी आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे आपण आजच्या भाषेमध्ये जे रिच्युअल्स म्हणतो ते, हो. किंवा तुम्ही सत्सद्विवेक बुद्धीने वागा, त्याचा थोडासा जर आपण डीप मिनिंग काढलं तर रिच्युअल्स हे तर खूप सुपरफिशियल आहे, खूप वरवरचं आहे. तुम्ही खोलामध्ये जाऊन धर्म म्हणजे काय, तर मी चांगलं वागावं, दुसऱ्यांना माझ्याकडून कमीत कमी त्रास व्हावा किंवा रादर होऊच नाही वगैरे वगैरे, हे धर्म झालं. अर्थ म्हणजे काय, तर मी चांगल्या मार्गाने पैसे कमवावेत, कोणालाही लुबाडू नये, कोणाचा तळतळाट घेऊ नये, हा झाला अर्थ. त्यानंतर तिसरं आहे काम. काम म्हणजे फक्त तिथे शारीरिक काही वासनांचा संबंध नाही आहे, तर प्लेजर्स आहेत, वेगवेगळे प्लेजर्स आहेत. म्हणजे नाकानी जेव्हा मला भजांचा वास येतो तेव्हा माझ्या नाकाला आनंद मिळतो. अंगावरती मी जेव्हा उत्तम कपडे घालतो तेव्हा माझ्या अंगाला, माझ्या स्किनला ते छान मलमली कपड्यांचा स्पर्श होऊन मला ते सुख मिळतं. तर हे असे वेगवेगळे प्लेजर्स आहेत. तर तो त्यांनी काम या अर्थाने वापरलेला आहे. तिरुवल्लुवर यांनी त्या कुरलमध्ये धर्म, अर्थ आणि काम या 3 गोष्टींची चर्चा करताना हे सगळे अभंग लिहिले. पण जो चौथा आहे मोक्ष, एनलायटनमेंट, हां. तर या एनलायटनमेंटबद्दल त्यांनी लिहिलं नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची एनलायटनमेंट ही वेगवेगळी असते. म्हणजे अवनींद्रनाथ टागोर आपण ज्यांना म्हणतो, इंग्रजांनी अपभ्रंश केला ठाकूरचा टागोर, तर अवनींद्रनाथ टागोर चित्र काढताना ते तल्लीन होऊन जात असत. तर त्यांचं एनलायटनमेंट चित्र काढताना आहे. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांच्यासारखे जे गाणं तपस्वी होते, तर त्यांची गाताना मी बघतो ना की डोळे मिटतात आणि कपाळावरती अशी आठी उमटते त्यांच्या, तर ते समाधी अवस्थेमध्ये गेलेले असतात. बिंग अ डॉक्टर, तुम्ही जेव्हा पेशंटला तपासत असता किंवा तुमच्याकडून तो बरा होत असतो तेव्हा तुमची तिथे समाधी लागते, ती तुमच्यासाठी ती एनलायटनमेंट असते. तर अशा पद्धतीने प्रत्येकाची एनलायटनमेंट, प्रत्येकाचा मोक्ष हा वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. त्यामुळे तिरुवल्लुवर यांनी मोक्ष किंवा एनलायटनमेंट हे प्रत्येकावरती सोपवलं की धर्म, अर्थ, काम हे 3साठी मात्र तुम्हाला मापदंड आहेत, तुम्हाला स्टँडर्ड्स आहेत, या स्टँडर्ड्सप्रमाणेच तुम्ही वागा. पण मोक्ष मात्र तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने जगा, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तो तुम्ही शोधा. तर हे असं तमिळनाडूमधला हा मापदंड आहे सर, कुरल तिरुवल्लुवर यांचा. पण दुर्दैव असं आहे की तो आज मराठी लोकांना तिरुवल्लुवर, कुरल याची माहिती पण नाही आहे अतिशय, आणि जरी माहिती असेल तरी अतिशय मोजक्या लोकांना माहिती आहे. म्हणजे एवढं उत्तम साहित्य ते जर शाळांमध्ये जर शिकवलं गेलं तर लहानपणापासून मुलांवरती किती छान संस्कार निर्माण होतील याचा विचार थोडा करायला पाहिजे आपण. म्हणजे परकीय भाषांमधलं, आपल्या शेजारच्या राज्यांमधलं सुद्धा उत्तम साहित्य हे आपण स्वीकारायला हवं. खरंच आहे. कारण की आता तसं जर पाहिलं तर एका कवीची किंवा एका तत्त्वज्ञानी माणसाची एवढी मोठी मूर्ती असणं हे जगातलं एकमेवच उदाहरण आहे. तुम्ही शक्यतो राष्ट्रनेते किंवा देवांच्या मूर्त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहता, पण एका कवीची एवढी मोठी मूर्ती असणं हे एकमेव उदाहरण आहे आपल्या भारतात, पूर्ण जगात. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणला की 133 फुटाची मूर्ती आहे, त्याचा जो खालचा जो फाउंडेशन स्टोन आहे तो पण 38 फुटाचा आहे. कारण की 38 चॅप्टर्स आहेत आणि मग 1330 त्या दोहे आहेत, पण बेसिक 38 चॅप्टर्स आहेत. त्यामुळे फाउंडेशन हा 38 फुटाचा आहे आणि टोटल मूर्ती 133 फुटांची. सर तुमच्यामुळे हे बेसमेंट मला बेस नवीन माहिती कळली. नाही, तुम्ही जो आता बोलला तो आहे प्रॉब्लेम. कारण की आता रिसेंटली माझे काही मित्र ट्रिपला जाऊन आले कन्याकुमारीला. मी जस्ट असंच रँडमली चर्चेमध्ये विचारलं की काय काय पाहिलं. कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद मेमोरियल पाहिलं आणि समोर मूर्ती होती. हां, ती देवाची मूर्ती होती. आहे कोणतरी तमिळनाडूमधलं देव असेल. लोकांना तेवढे म्हणजे गाईड पण नाही केलं जात, तेवढं ज्ञान पण आपलं अपुरं पडतं आपल्या संस्कृतीच्या बाबतीत. इव्हन म्हणजे माझ्या काळात तरी एज्युकेशन म्हणजे आमच्या पुस्तकांमध्ये असं कुठे दिलेलं नाही की तिरुवल्लुवर होते कोण. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी आपली एज्युकेशन सिस्टम पण लॅक करते टू नो अबाउट म्हणजे कम्प्लीट स्पेक्ट्रम ऑफ इंडियन कल्चर. करेक्ट. आपण फक्त आपल्या स्टेटच्याच कल्चरला एक्सपोज होतो, पण पूर्ण इंडियन कल्चरला कुठेतरी आपण लॅक करतो आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये एक्सपोज करण्यासाठी. तर कुरलचा विषय निघाला आहे तर आय विल कम बॅक टू गिरनार परत. श्री गुरुचरित्रबद्दल आपल्या खूप
डीप अभ्यास आहे. तर तुम्ही जसं भगवद्गीता आपल्याला जीवनाचा सार सांगते, जीवनाचं सोल्युशन सांगते. कुरल तुम्ही म्हणला की आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि 4थं मोक्ष जे आहे हे आपल्यावर सोडून देतो. श्री गुरुचरित्र काय सार सांगतं? गुरुचरित्र थोडक्यात मी माहिती अशी सांगतो गुरुचरित्राची, की दत्तप्रभूंनी आत्तापर्यंत कलियुगामध्ये जे अवतार घेतले त्याच्यामध्ये दुसरा अवतार जो होता त्यांचा तो संन्यासी अवतार होता, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्यांचा जन्म जो आहे तो सध्याच्या वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजाचा, तिथे त्यांनी अवतार धारण केला. त्यानंतर वयाच्या 7व्या वर्षी घरातनं बाहेर पडले, काशीमध्ये गेले, तिथे संन्यास ग्रहण केला. त्यानंतर परिभ्रमण करत करत ते आधी सांगली जिल्ह्यामध्ये जे औदुंबर आहे तिथे त्यांनी एक चातुर्मास केला. शेजारी 40 किलोमीटरवरती जी नृसिंहवाडी आहे तिथे ते 12 वर्ष राहिले. त्यांना आदराने श्रीगुरू असं म्हटलं जातं. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना दत्तपंथामध्ये आदराने भक्तगण श्रीगुरू असं म्हणतात. त्यामुळे मी आता इथून पुढे त्यांचा उल्लेख श्रीगुरू असाच करतो. श्रीगुरू 12 वर्ष नृसिंहवाडीला राहिले आणि तिथून पुढे भ्रमण करत करत गाणगापुरामध्ये आले, तिथे 30 वर्ष राहिले. असा त्यांचा जो कालावधी आहे तो 14व्या शतकातला. साधारणपणे 80 वर्षाचं त्यांचं कार्य म्हणजे अवतार कालावधी जो आहे तो 80 वर्षाचा आहे. तर या दरम्यान त्यांनी असं केलं की संन्यास ग्रहण केला. संन्यास ग्रहण तुम्ही एकंदरीत पाहिलं असेल की संन्यासी व्यक्ती हे सोळं किंवा शारीरिक शुचिता या गोष्टी खूप कटाक्षाने आणि कठोरपणाने त्याचं पालन करत असतात. म्हणजे गाणगापूरला जर तुम्ही गेलात तर गाणगापूरचं दर्शनसुद्धा तुम्हाला असं दिसेल की शक्यतो मंदिरांमध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा गर्भगृह प्रचंड मोठं त्याचा द्वार असतं, त्या द्वारातनं आपण आतमध्ये जातो. समोर भव्य मूर्ती दिसते आपल्याला, आपण मूर्तीचा चरण स्पर्श करतो किंवा त्या डोकं ठेवतो आपण तिथे. तर गाणगापुरात मात्र याच्या एकदम विरुद्ध आहे. गाणगापुरामध्ये 1 फूट 1चा सुद्धा कोनाडा नाही आहे, की ज्या खिडकीमधून आपल्याला आतमध्ये पादुका बघाव्या लागतात आणि दत्तप्रभूंचं त्रिमूर्ती आतमध्ये पाहावी लागते. त्याचं कारण असं आहे की संन्यास दत्तप्रभूंनी या दुसऱ्या अवतारामध्ये स्वीकारल्यामुळे ते सगळं जे नियम आहेत म्हणजे कडक नियम आहेत खूप संन्यासाश्रमाचे, ते त्यांनी पालन करायचे म्हणून ते सगळं तिथे सोळं असल्यामुळे तशा पद्धतीचं प्रवासातून येतो आपण, आपली शारीरिक अशुद्ध असते, आपण कुठेही बसतो खातो काही पण. तर असं सगळं ते तिथे तो त्रास होऊ नये म्हणून मग तो तिथे ते आपण म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये हायजीन जे आहे की सर्जरी करायला जाताना अंगामध्ये गाऊन्स घातले जातात, हातामध्ये ग्लोव्ज घातले जातात, हेड गिअर घातला जातो. तर हे सगळे हायजीनचे प्रकार आहेत. तर सोळं म्हणजे काय तर एक प्रकारचा हायजीनच आहे. तर हा जो श्रीगुरूंचा दुसरा अवतार आहे तर यांच्या सगळ्या ज्या चरित्र आहे तर त्याला गुरुचरित्र असं म्हटलं जातं. आणि श्रीगुरूंनी अवतार समाप्त केल्यानंतर साधारणपणे 100 वर्षानंतर गुरुचरित्र त्यांचे जे सगळ्यात जवळचे आवडते संसार करत असणारे जे त्यांचे भक्त होते सायनदेव नावाचे, तर त्या सायनदेवांच्या 5व्या पिढीमध्ये सरस्वती गंगाधर नावाचे एक पुण्य पुरुष जन्माला आले आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर या गुरुचरित्राचे 3 भाग आहेत, ज्ञान, कर्म आणि भक्ती. तर अशा 3 विभागामध्ये गुरुचरित्राचं विभागणी केलेली आहे. तर त्याच्या नावाप्रमाणेच आहे की ज्ञान कांड जे आहे त्या ज्ञानकांडामध्ये त्यांनी श्रीगुरूंच्या कथा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कॅटेगराईज केल्या आहेत की आपल्याला वेगवेगळ्या हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हावं. त्यानंतर दुसरं जे आहे कर्म ते नावाप्रमाणेच मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अन्निका आहेत की स्नान कुठल्या पद्धतीने करावं, जेवण कुठल्या पद्धतीने करावं, जेवण कुठल्या पद्धतीने करू नये. आणि तिसरं जे आहे ते भक्तिकांड आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचे जे खूप परम भक्त होते म्हणजे मग आता इथं सगळा सेंटिमेंट्सचा विचार येतो. ज्ञान आणि कर्म याच्यामध्ये सेंटिमेंट्सना तितकीशी जागा नसते. म्हणजे मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, माझी ड्युटी आज सकाळी मला सर्जरीसाठी जायचं आहे, मग आज माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला ताप आलेला आहे, याला ताप आल्यानंतर याला पॅरासिटामॉल देऊन याचा ताप दुपारपर्यंत 4 तासात उतरणार आहे. पण आज मला ज्याची सर्जरी करायची ती अनेक पटीने महत्त्वाची आहे म्हणून मी मुलामध्ये गुंतून न पडता मला सर्जरीला जाणं किंवा आज मला स्लॅब टाकायचा आहे, तो स्लॅब टाकणं माझ्या मुलाच्या या 98 तापापेक्षा तो जास्त महत्त्वाचा आहे. स्लॅब मला कर्तव्य पार पाडायचं म्हणजे थोडंसं कठोरता तिथे येते. तर ज्ञान मिळवताना आपल्याला कठोर व्हावं लागतं, आपल्याला आपलं कर्म करताना कठोर व्हावं लागतं. याच्या उलट यू टर्न असतो भक्तीमध्ये. भक्तीमध्ये म्हणजे
ओव्हरफ्लोईंग आपल्या भावना असतात. म्हणजे मग डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं आपल्याला. म्हणजे आपल्या गुरुदेवांना बघितल्यानंतर आपल्याला डोळ्यातनं पाणी येतं. आपले जे इष्टदैवत आहे त्यांच्याबद्दलच्या कथा, त्यांची भजनं, त्यांचं नाव जरी आठवलं तरी आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात. तर असं हे तिसरं भक्तिकांड आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या भक्तांच्यासाठी श्रीगुरूंनी केलेल्या लीला आहेत, चमत्कार आहेत. तर असं हे गुरुचरित्र आहे. गुरुचरित्राचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश असा आहे की तुम्ही शिस्तबद्ध जगा. मग ती शिस्त, कारण प्रत्येक दैवताचा पण एक स्वभाव असतो. बरोबर. म्हणजे श्रीकृष्णांचा जो स्वभाव आहे तो श्रीकृष्णांचा स्वभाव असं मी म्हणेन ना की अष्टपैलू आहेत ते. रंगात रंगुनी ही रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते तुम्हाला एकीकडे सम्राट द्वारकेचे म्हणून दिसतील, तर कधी क्षणामध्ये कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला मार्गदर्शन करणारे एक अल्टिमेट गाईड म्हणून दिसतील, किंवा बलरामांची सेवा करताना एक परमोच्च बंधू म्हणून दिसतील, लहान भाऊ. किंवा आईच्या बाबतीत यशोदा, देवकी यांच्या बाबतीत एक पुत्राचं कर्तव्य पार पाडताना दिसतील. श्रीरामांचं तुम्ही जर पूर्ण चरित्र पाहिलं तर श्रीरामांच्या चरित्रामध्ये तुम्हाला कर्तव्य कठोरता दिसेल. तसं गुरुचरित्रामध्ये श्रीगुरूंचं जर तुम्ही अवताराचं तुम्ही जर बारकाईने विचार केला तर त्यामध्ये ज्ञान पण आलंय, कर्म पण आलंय आणि भक्ती पण आली. म्हणजे त्यांनी तिन्ही गोष्टींना तुम्ही बॅलन्स करा. आणि श्रीगुरूंनी पूर्ण गुरुचरित्रामध्ये सगळीकडे संसार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही संन्यास घेऊन किंवा तुम्ही अंगावरती भगवी वस्त्र घालून संसाराचा त्याग करून कुठेतरी दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडा, वनामध्ये दाढी वाढवून हिंडा, असं त्यांनी अजिबात सांगितलेलं नाही. तुम्ही जर विवाह केलेला आहे, तुम्ही जर लग्न केलेलं आहे, तुम्ही संसारात आहात, तर आधी संसारामधली सगळी कर्तव्य पार पाडा, तरच तुम्हाला माझी प्राप्ती आहे. अच्छा. म्हणजे कर्तव्य पालनता आणि ती शिस्तबद्ध पद्धतीने जर तुम्ही केलीत तर मी तुम्हाला प्राप्त आहे, असं गुरुचरित्राने सांगितलं. अच्छा. गुरुचरित्र आय थिंक गद्य फॉर्ममध्ये असेल. बरोबर. तर जसं आपण मगाशी बोललो की आपले पण जे पौराणिक जे साहित्य आहेत हे जर सोप्या भाषेत जर भाषांतर करून जर समोर आणले तर कदाचित त्यात सांगितले जाणारे संदेश हे अजून चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. कारण की प्रत्येक काळानुसार भाषा बदलते. भाषेचं इंटरप्रिटेशन, परसेप्शन जे आहे ते प्रत्येक पिढीचं वेगळं राहतं. अगदी बरोबर. तर गद्य फॉर्ममधून जर हे आपण एका सिम्प्लिफाईड मराठीमध्ये जर आपण हे भाषांतर केलं तर त्याचा जास्त, तुमचं काय मत आहे की त्याचा जास्त प्रचार होऊ शकेल? सर, गुरुचरित्राचं इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये अनेक अनुवाद उपलब्ध आहेत. पण एकंदरीत गुरुचरित्राबद्दल गैरसमज असे निर्माण झालेले आहेत समाजामध्ये की गुरुचरित्र हे खूप कठोर आहे, त्याच्यामध्ये अतिप्रमाणामध्ये शिस्तबद्धता सांगितलेली आहे. एक सर, मी इथे सायकोलॉजीचा विचार करतो की सायकोलॉजी अशी असते की जेव्हा मला 100 नियम सांगितले जातात तेव्हा 100 मधले मी फक्त 5च पालन त्याचं करत असतो. बाकीचं 95 न पाळण्याकडे माझा कल असतो. म्हणजे ह्युमन टेंडन्सी येते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर माणसाला काहीच सांगितलं नाही तर तो कसंही स्वैरपणाने वागायला सुरुवात करेल. म्हणून गुरुचरित्रांनी जे सगळे कर्तव्य कठोरता, कर्माची कठोरता किंवा नियमांची जी नियमबद्धता, जी शिस्तबद्धता सांगितलेली ती याच कारणासाठी की जेव्हा तुम्हाला मॅक्सिमम सांगितलं जाईल तेव्हा त्याच्यातलं निदान तुम्ही काहीतरी पालन कराल. जर तुम्हाला काहीच सांगितलं नाही, काहीच स्वातंत्र्य म्हणजे, तर मग तुम्ही त्या स्वातंत्र्याचा कदाचित दुरुपयोग कराल. तर असं होऊ नये म्हणून गुरुचरित्राच्या बाबतीत असा थोडासा गैरसमज निर्माण झाला. आणि मग त्याच्यामुळे हे स्त्रियांना नको, गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये किंवा हे सांसारिक लोकांच्यासाठी नाही आहे. गुरुचरित्र कशासाठी वाचतोस तू? काय मग आता अंगाला राख पासून अंगाला भस्म लावून तू काय त्या जंगलात निघून जाणार का? असे मग असे विचार त्या कुटुंबामध्ये ऐकायला येतात. तर हे सगळं असं चुकीचं आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार जर केला गुरुचरित्राचा तर मग या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. सर, आता मी थोडंसं गुरुचरित्राबद्दल मी एका वेगळ्या पद्धतीने लिहितोय. अच्छा. गुरुचरित्रात जे 51 अध्याय आहेत, तसे 52 अध्याय आहेत, पण 51 अध्याय हे 51 अध्यायांचं सार 52व्या अध्याय. तर मी ते 51 अध्याय अशा पद्धतीने लिहितोय. 51 अध्याय चेन व्हर्समध्ये. चेन व्हर्स याचा अर्थ असा की प्रत्येक ओवीमधला शेवटचा शब्द हा पुढच्या ओवीचा पहिला शब्द असेल. अरे वा. म्हणजे थोडक्यात, भारत माझा देश आहे, आहे या ठिकाणीच जर मी थांबलो तर मला खाऊ खायला मिळेल.
मिळेल का बरं मला या इथे एखादा ST बस जर मला नाही मिळाली तर मी गावाला कसा जाऊ शकेन. हां, ते शब्द पुढे हे अशा पद्धतीने शेवटचा शब्द हा पुढच्या ओवीचा हा पहिला शब्द असेल. अशा पद्धतीने अरे वा. मी एक पुस्तक माझं नवीन वर्षाचं माझं ते टार्गेट आहे अरे वा. आणि 31 डिसेंबर मी माझ्या स्वतःसाठी डेडलाईन घेतलेली आहे अच्छा. की ते मला पूर्ण करायचं आहे. आणि मग 1 जानेवारीच्या नंतर ते कधीही प्रकाशन त्याचं होऊन जाईल, कारण प्रकाशकांशी बोलणं, करार वगैरे या सगळ्या गोष्टी मुळात झालेल्या आहेत. सुरेख, कारण की हे खूप चॅलेंजिंग आणि अवघड आहे म्हणजे चेनवर्स. आणि अजून एक मला सांगायला आनंद वाटेल सर की गुरुचरित्राबद्दल गेले काही वर्ष संशोधन करतोय आणि या संशोधनातून दर महिन्याला मी कर्नाटकामध्ये जात असतो आणि या सगळ्या संशोधनाचं सार एक ग्रंथ लिहितोय मी, द गुरुचरित्र इन सर्च ऑफ प्लेसेस अँड पर्सोनेजेस. अच्छा. असं म्हणजे गुरुचरित्राच्या मध्ये ज्या श्रीगुरूंच्या संपर्कात आलेले जे महान भक्त होते त्यांचे आज 20वे 22वे 18वे वंशज ठिकठिकाणी कर्नाटकात, महाराष्ट्रात किंवा भारतभरात वास्तव्यास आहेत. आणि गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेली ठिकाणं, तर या सगळ्या ठिकाणी जायचा माझा प्रयत्न आहे. आणि काही ठिकाणी जाऊन जातोय, जाईन पुढे. त्या अनेक भक्तांच्या वंशजांना भेटेन. अच्छा. आणि मग त्यांच्याकडून मला जी माहिती मिळते ती संग्रहित करून मग त्याचं ॲनालिसिस करून अनेक ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्याचं मी एक लिखाण करतोय, द गुरुचरित्र इन सर्च ऑफ प्लेसेस अँड पर्सोनेजेस. आणि ते लिहिल्यानंतर मग मीच त्याचं मराठी भाषांतरही करतोय. गुरुचरित्र व्यक्ती आणि ठिकाणांच्या शोधात, अशा पद्धतीने मी त्याचा मराठी अनुवादही, ते दोन्ही ग्रंथ मी एकाच वेळेला प्रकाशित करेन. ओके. पण ते भविष्यामध्ये कधीतरी. दत्तभक्तावरनं विषय निघाला. वासुदेव बळवंत फडके हे पण माझ्या मते दत्तभक्त होते, त्याच्यावर तुम्ही अजून काही सांगू शकाल? सर असं आहे की एखाद्या व्यक्तीची, म्हणजे तुम्ही एक उत्तम डॉक्टर आहात ही मला कल्पना आहे, पण तुम्ही एक उत्तम क्रिकेट प्लेअर असता किंवा तुम्ही एक उत्तम पोहणारे असता, तुम्ही उत्तम गायक असता, हे मला बऱ्याचदा माहिती नसतं. म्हणजे अनेक वर्ष मी तुमच्यासोबत काम केलेलं असतं, तुमचा मित्र असतो, पण तुमच्या स्वभावाचा हा दुसरा पैलू मला कदाचित अज्ञात असतो, अपरिचित असतो. तर गुरुचरित्राचा अभ्यास करताना हे म्हणजे वंशपरंपरागत आमच्या घराण्यामध्ये आहे, तर त्यामुळे मी हे ऐकतच लहानाचा मोठा झालो. तर असं करताना माझा एक शोध असा पण आहे की अपरिचित दत्तभक्त, अपरिचित म्हणजे अशा अर्थाने की त्यांची दुसरी बाजू जगाला माहिती आहे, पण त्यांच्या दत्तभक्तीची बाजू अज्ञात आहे, अपरिचित आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आद्यक्रांतिकारक ज्यांना म्हटलं जातं, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडकेंचे पूर्वज हे कर्नाळा किल्ला जो आहे, नवी मुंबई किंवा वसई वगैरे त्या भागामध्ये तो कर्नाळ्याचा किल्ला आहे. तर ते किल्ल्याचे पिढीजात ते किल्लेदार होते, फडके घराणं. आणि अशा या घराण्यामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म साधारणपणे 4 नोव्हेंबर 1845च्या दरम्यान झाला. शिराढोण, रायगड जिल्ह्यामधलं गाव आहे शिराढोण, तिथे त्यांचा जन्म झाला. आणि मुळामध्येच घरामध्ये किल्लेदारी असल्यामुळे शौर्य हा त्यांचा अविभाज्य घटक होता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. पुढे तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांनी नोकरी पत्करली. त्यांना नोकरी मिळाली इंग्रजांच्या अर्थ विभागामध्ये. आणि तिथे अर्थ विभागामध्ये काम करताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे इंग्रज लोकांचे जुलूम दिवसेंदिवस वाढत चाललेत. मग त्यांनी त्या नोकरीचा त्याग केला आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारला. आणि बंड पुकारल्यानंतर मग त्यांनी समविचारी लोकांना एकत्रीकरण करायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मुळातच दत्तभक्ती घरामध्ये असल्यामुळे ते दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले. आणि स्वामी समर्थांच्याकडनं ते परत त्यांच्या मूळ गावी आले आणि त्यांनी क्रांतिकारकांची ती फौज सगळी निर्माण करून इंग्रजांच्या विरुद्ध लढा घ्यायला सुरुवात केली. पण इंग्रजांनी त्यांना खोट्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये त्यांना अडकवलं. आणि सध्याचा जो येमेन देश आहे, येमेन देशामध्ये जे एडन नावाचं बंदर आहे, पोर्ट आहे, तर त्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवलं. तिथे त्यांना बंदिवासात तिथे त्यांना धाडलं. आणि तिथे 1883 साली, म्हणजे साधारणपणे वयाच्या 38व्या वर्षी त्यांचा अंत झाला. आता हे सगळं त्यांचं मी थोडक्यामध्ये चरित्र सांगितलं. आता त्यांची दत्तभक्ती कशी आहे ती सांगतो मी. तर वासुदेव बळवंत फडके मुळामध्ये किल्लेदार घराण्यातले असल्यामुळे अंगामध्ये शौर्यवृत्ती होतीच त्यांच्या. आणि दत्तभक्तीमुळे त्यांना ते पाठबळ मिळालं. दररोज ते गुरुचरित्राचं पारायण करत असे.
म्हणजे दररोज त्यांचा गुरुचरित्राचा एक अध्याय म्हणा काय त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते रोज त्याचं पारायण करत असत. स्वामी समर्थांच्या भेटीला ते गेल्याचं तर मी सांगितलंच आपल्याला. पण याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला एक आश्चर्याची बाब अशी सांगेन की त्यांच्या त्या आक्रमक प्रवृत्तीला, योद्धा प्रवृत्तीला त्यांना चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल, प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचा दत्तप्रभूंच्या रूपाची ते उपासना करत असतात. ते दत्तप्रभूंचं चित्र माझ्याकडे आहे. अच्छा. तर ते मी दाखवेन आपल्याला. तर त्या रूपाची जर आपण ते दत्तप्रभूंचे एरवी सात्विक सोज्वळ जे दत्तप्रभूंचं रूप आहे त्याच्या अगदी विरुद्ध हे उग्र रूप आहे. आणि अशा उग्र रूपाची उपासना केल्यानंतर साहजिकच तो गुण आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांमध्ये आला आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एवढं मोठं बंड पुकारलं. तर हा गुण त्यांच्यामध्ये तो अशा पद्धतीने आलेला आहे. जसं असं म्हणतात की जसं तुम्ही मागाशी पण म्हणला की कृष्ण आणि आपले जे देव आहेत यांचे स्वभाव पण वेगवेगळे आहेत, वेगवेगळे स्वभाव आहेत. त्यानुसार त्यांनी लिहिलेल्या साहित्य किंवा त्यांनी लिहिलेले जे शब्द आहेत त्यांचाही एक सार वेगळा आहे. तर तसे भक्तगण पण हे देवाच्या स्वभावानुसार पण तुम्हाला सूट व्हायला पाहिजे असं मी एकाकडनं ऐकलं होतं की जसं जर तुमचा स्वभाव अष्टपैलू नसेल तर शक्यतो श्रीकृष्णाचे तुम्ही भक्त नसता. बरोबर. जर तुमचा स्वभाव सात्विक असेल तर तुम्ही श्रीरामाला जास्त कठोर आणि हे असेल तर तुम्ही श्रीराम भक्त असता. म्हणजे इव्हन भक्तगणांमध्ये पण जे सायकोलॉजिकल ॲनालिसिस केले त्याच्यामध्ये आपल्याला असे म्हणजे स्वभावानुसार भक्त बरोबर जोडले जातात, कॅटेगरायझेशन होऊन जातं. ते जसं तुम्ही मला सांगितलं की गुरुचरित्र संदर्भात तुम्ही एक पुस्तक लॉन्च करताय येणाऱ्या वर्षी, तसंच तुम्ही पक्षी विज्ञानामध्ये पण रस ठेवता, ऑर्नायथॉलॉजी. तर त्या संदर्भात पण तुम्ही रिसर्च केला आहे आणि तुम्ही मला उडत सांगितलं होतं की येणाऱ्या काळात तुम्ही त्याच्यावर पण एक पुस्तक लॉन्च करणार आहात. तर त्याची थोडक्यात माहिती देऊ शकता का? सर थोडी याची माहिती मी सांगण्यासाठी मला थोडंसं पाठीमागे जायला लागेल. कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा छंद जडला मला. नगरच्या जवळ पिंपळगाव माळवीच्या तलावावरती मी नेहमी जात असे आणि मग तिथूनच पक्ष्यांची ओळख म्हणजे अगदी काऊचिव हे लहानपणीच्या आपल्या ओळखी, कावळा येतो, चिमणी येते, मग घास भरवले जातात, अशा पद्धतीने ती आपल्याला प्राथमिक ओळख झालेली असते. मग थोडंसं आपला पेरिफेरी वाढतो. असं करत करत मी असं करायला लागलो की कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये घरी परत न येता मी आणि माझा एक मित्र नांदेडहून विदर्भामध्ये जी सगळी जंगलं आहेत, ताडोबा आहे, नवेगाव आहे, नागझिरा आहे, पेंच आहे, मेळघाट आहे, चिखलदर आहे, तर ही जंगलं आम्ही फिरायला सुरुवात केली. आम्ही नांदेडहून सायकलवर जात असू. अच्छा. आणि अशाच एका आमच्या सायकल सफारीमध्ये आम्ही ताडोबाला जाताना चंद्रपूरला गेलो, चंद्रपूरहून ताडोबा पाहिलं आणि नागपूरला आलो. नागपूरला आल्यानंतर प्रसिद्ध मराठी लेखक, वन अधिकारी मारुती चितमपल्ली सरांच्या घरी आम्ही गेलो होतो. आणि मारुती चितमपल्ली तेव्हा काही फोन म्हणजे ही साधारणपणे 93 सालची गोष्ट आहे. अच्छा. 93 साली मोबाईल फोन तर सोडूनच द्या की लँडलाईन फोन असणं सुद्धा एक श्रीमंतीचं किंवा एक असं लक्षण समजलं जायचं. अशा काळामध्ये भर दुपारी मी आणि माझ्या मित्रांनी जाऊन त्यांच्या घराची बेल दाबली आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींनी इतक्या आनंदाने आणि अगत्याने आमचं स्वागत केलं आणि आम्हाला 4 तास सरांनी, मारुती चितमपल्ली सरांनी 4 तास दिले आम्हाला. अच्छा. त्यांच्या पत्नी, त्यांचे कन्या, तर ते आमच्यासोबत येऊन आमच्या गप्पांमध्ये ते सामील झाले. आम्हाला चहा पोहे असा त्यांनी आमचा पाहुणचार केला. सांगायचा उद्देश असं की या मोठ्या माणसांचं वर्तन या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला दिसून येतं. त्यांची महानता जी असते ती छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येते. त्यांनी कुठल्याही हातचा न राखता, आडपडदा न राखता खूप त्या दिवशी आम्हाला पक्षीशास्त्रामधल्या, पक्षी विज्ञानामधल्या, ऑर्निथॉलॉजीमधल्या टिप्स दिल्या आणि त्या टिप्सच्या आधाराने मग पक्षीशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, पक्षी निरीक्षण करायला सुरुवात केली. तर त्याप्रमाणे अकॉस्टिक्स इन बर्ड्स म्हणजे पक्ष्यांमधलं स्वरशास्त्र असं आपण त्याला म्हणूयात. तर अनेक पक्ष्यांचे 100पेक्षा जास्त पक्ष्यांचे आवाज मी रेकॉर्ड केलेले आहेत. अच्छा. आता मी थोडक्यात तुम्हाला असं सांगू शकेन की मी जेव्हा माझ्या मुलाशी प्रेमाने बोलतो तेव्हा माझा आवाजाचा कंपनं, माझ्या आवाजाचा डेफ्थ म्हणा किंवा त्याचा पिच, त्याची पोहोच हा वेगळा असतो. मी जेव्हा त्याच्यावरती चिडतो, मी त्याला रागवून त्याच्याशी बोलतो,
तेव्हा हे सगळं आवाजातले चढउतार हे बदलत असतात, टोन बदलतात. तर त्याप्रमाणे पक्ष्यांचे जे कॉल्स ज्याला म्हटलं जातं, त्या पक्ष्यांचे कॉल सुद्धा खूप वेगवेगळे असतात. म्हणजे मेटिंग कॉल नर मादी मधला वेगळा असतो. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना प्रिडेटरची, एखाद्या भक्षक असलेल्या एखाद्या प्राण्याची किंवा पक्ष्याची तेव्हा चाहूल लागते, तेव्हा त्यांच्या इतर जातभाईंना सावध करण्यासाठीचा जो कॉल असतो, थ्रेट कॉल, तो त्यांचा मांजर दिसल्यानंतरचा वेगळा असतो. मोठी घार, मोठा ससाणा असे भक्षक पक्षी, प्रिडेटर्स दिसल्यानंतरचा कॉल वेगळा असतो. त्यानंतर आनंदी कॉल वेगळे असतात सर त्यांचे. त्यानंतर प्लेफुल जे असतात, ज्याला आपण प्लेफुल म्हणतो, ते वेगळे असतात. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे जे कॉल्स आहेत, तर ते कॉल्स बायफर्गेट, थोडंसं जर आपण कान उघडे ठेवले तर आपण सुद्धा त्याच्यात बायफर्गेट करू शकतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे 100पेक्षा जास्त पक्ष्यांचे मी आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. आणि माझा प्रयत्न असा आहे की हे पुस्तक मला म्हणजे मी लिहितो तर आहेच आहे त्याबद्दल, पण मला हे ऑडिओ पुस्तक अशा पद्धतीने ते मार्केटमध्ये आणायचं. म्हणजे मी जर असं ठरवलं की फक्त एक टेक्स्ट रूपामध्ये आणायचं तर ते तसं ते सोपं आहे करणं, पण ऑडिओ रूपात आणायचं म्हणजे मला थोडेसे त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न घ्यावे लागतील. बरोबर. आता ह्यालाच जोडून मी अजून एक अशी गंमत सांगतो की भारतीय संस्कृतीने योगासनं हा एक खूप मोठं योगदान जगभरासाठी दिलेलं आहे. अनेक देशांनी स्वीकारलं ते, अनेक देशांनी स्वीकारलं नाही. काही धार्मिक कारणांच्यामुळे अनेक देशांनी स्वीकारलं पण नाही, कारण त्याच्यामध्ये हिंदू देवदेवतांचं पूजन केलं जातं म्हणून आम्हाला ते स्वीकारायचं नाही असं अँगल काही जणांनी त्याच्यामध्ये अप्रोच ॲटिट्यूड दाखवला. पण ते अल्टिमेटली ते किती उपयोगी, म्हणजे शरीर आणि मन या दोन्हीसाठी योगासनं किती महत्त्वाची आहेत. तर हे जेव्हा योगासनाचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं. आणि योगासनांमध्ये पतंजली मुनींना शेषनागाचे अवतार समजलं जातं. अच्छा. तर शेषनाग म्हणजे आता कुठलाही नाग सर्प जर आपण बघितला तर तो खूप लवचिक असतो सर. हो. फ्लेक्झिबिलिटी प्रचंड असते त्याच्यामध्ये. हो. तर साक्षात शेषनाग हे जर अवतार घेऊन पृथ्वीवरती पतंजली मुनींच्या रूपामध्ये येत आहेत आणि योगासनांचा ते आपल्यासाठी ते वरदान आपल्याला देत आहेत मानव जातीला सगळ्या कल्याणासाठी, तर त्यांची फ्लेक्झिबिलिटी किती मोठ्या प्रमाणात असेल. आणि मुळामध्ये ते स्वतः शेष नाग असल्यामुळे त्यांनी योगासनांमध्ये अनेक पशु पक्षी कीटक यांचा समावेश केलेला. म्हणजे अनेक योगासनं ही त्या प्राण्याच्या हालचालीशी डेडिकेटेड आहेत. मार्जरासन हे मांजरीशी रिलेटेड आहे. सिंहासन जे आहे ते सिंहाशी रिलेटेड आहे. शार्दुलासन जे आहे ते वाघाशी रिलेटेड आहे. मयुरासन जे आहे ते मोराशी आहे. कक्कुटासन जे आहे ते कोंबड्याशी आहे. म्हणजे त्या प्राण्यामधल्या, त्या पक्ष्यामधल्या, त्या सरपटणाऱ्या जीवामधली शारीरिक वैशिष्ट्य तुम्हाला त्या योगासनामध्ये पाहायला मिळतात. बरोबर. आणि योगासनांचं प्रॅक्टिस करताना मी असं एक पुस्तक लिहायला सुरुवात केलं, इन्फ्लुएन्स ऑफ फाउना इन योगासन. म्हणजे योगासनांवरती असलेला प्राणी पक्षी कीटक यांचा प्रभाव, अशा पद्धतीचं एक पुस्तक. ही 2 पुस्तकं मला लवकरच प्रकाशित करायची. खूप वेगळे विषय. खूप वेगळा विषय सर तो, पण ते करेन मी आता. रिसर्च खूप डीप, त्यासाठी तेवढा तुम्ही वेळ देताय, तुमचा उत्साह एवढा राहतोय, खरंच कौतुकास्पद आहे. असं आता आपले भारतीय संस्कृतीबद्दल भरपूर विषय झाले, तर जे आपण सुरुवात केली होती सणांची, तर आजकाल सणांचं खूप विकृतीकरण होते. DJ म्हणा, लेझर म्हणा, लोक कसेही नाचतात देवीच्या मूर्तीसमोर. गणेशोत्सवात म्हणजे दारू पिऊन काय नाचतात. नाचणं तर राहिलं बाजूला, एखाद्या वेळेस शास्त्रशुद्ध नाचल्याने काही नाही, पण अश्लील गाण्यांवरही लावायला कोणाला काही सेकंड थॉट देत नाही कोणी. तर हे आपण एक चुकीची प्रथा पाडतोय असं तुम्हाला वाटतंय का? किंवा ह्याचंच जर पुढे चालू राहिलं असं या पद्धतीने, तर येणाऱ्या काळात आपण एका चुकीच्या प्रथेला प्रोत्साहन देतोय असं नाही वाटत तुम्हाला? सर अगदी 100% तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. ज्याचं आपण ना थोडंसं साक्षरतेच्या अँगलनी विचार करूयात की साक्षरता आज आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे की निरक्षर असलेल्या लोकांचं प्रमाण आज नगण्य आहे. म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकं सुद्धा ते प्रमाण नाही आहे की शिक्षणाचा प्रसार अगदी सर्वदूर झालेला आहे. त्याच्यामुळे अशिक्षित आहे आज कोणी असं मला नाही वाटत. पण ग्रीक फिलॉसॉफर जो होता, ज्याला पॉलिमॅथ असंही म्हटलं जातं, पॉलिमॅथ या शब्दामध्ये खूप मोठं त्याचं सार रपलेलं आहे की ज्याचा अभ्यास, ज्याचं ज्ञान हे वाईड स्प्रेड आहे
असा ॲरिस्टॉटल, ग्रीक फिलॉसॉफर, ग्रीक पॉलिमॅथ, ॲरिस्टॉटलचं एक वाक्य मला फार आवडतं सर. एज्युकेटिंग द माइंड विदाउट एज्युकेटिंग द हार्ट इज नो एज्युकेशन ॲट ऑल, सुंदर. असं ॲरिस्टॉटल म्हणतो. त्याचा संबंध मी या सगळ्या चुकीच्या प्रथांशी मी जोडतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आज अशिक्षित कुणीच नाही आहे, सुशिक्षित सगळेच जण आहेत. हो, पण सुसंस्कारित आहेत का, कल्चर्ड आहेत का, याचा विचार ज्यांनी त्यांनी स्वतःशी करून बघावा. म्हणजे मी जाताना इथून मी घरापर्यंत जाताना मला किमान मी जर मोजायचं ठरवलं, ॲनालिसिस करायचं जर ठरवलं, कागद पेन मी जर घेऊन बसलो तर मी 15 वेळेला आकडा टाकेन, 1 2 3 4 5. मला 15 लोक असे दिसतील की या भूमीला मी माझी मायभूमी म्हणतो आणि मला माझ्या मायभूमीच्या मुखावरती मला थुंकायला मात्र मी निर्लज्जपणाने गाडीतून डोकं बाहेर काढून मी थुंकतो त्या मायभूमीवरती. याला कोणी सेकंड थॉट देत नाही. बरं, तुम्ही ज्या गाडीमध्ये बसलेलं असतं ती तुमची मर्सिडीज बेंज असते, तुमची BMW हाय एंड कार्स वापरता आणि तुम्ही निर्लज्जासारखं खिडकीतून बाहेर तोंड काढून तुम्ही थुंकता. म्हणजे तुम्ही फक्त एज्युकेटेड आहात, पण तुमच्यामध्ये कल्चर्ड हा तुमच्यामध्ये भावच निर्माण झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःचं ॲनालिसिस करत नाही, आत्मपरीक्षण करत नाही की मी या ज्या चुकीच्या प्रथा पाळतोय या खरोखरच चुकीच्या आहेत आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बरोबर. माझ्या स्वतःपासून मी जर सुरुवात केली, मी जर आजपासून ठरवलं की मला थुंकायचं नाही रस्त्यावरती, कारण बाहेर जर आपण गेलो ना तर भारत म्हणजे कुणाचा देश तर थुंकणाऱ्यांचा देश, अशी कुप्रसिद्धी आपली. हो, नाही ठीक आहे ना, म्हणजे धर्मशास्त्रामध्ये पान खायला परवानगी दिलेली, विड्याचं पान, पण असं कुठेही लिहिलं नाही की तुम्ही रस्त्यावरती ते पान खाऊन थुंका म्हणून. बरोबर. पण ते पान खायचं, मावा खायचं आणि रस्त्यावरती थुंकायचं, ही पद्धत म्हणजे मला फार अजब वाटते. प्रत्येकाने जर हा विचार केला, आत्मपरीक्षण केलं, तर मग या सगळ्या ज्या कुप्रथा आहेत, म्हणजे सणांमध्ये आहेत, सार्वजनिक उत्सवांमध्ये ज्या शिरलेल्या दिसतात, यांना आपोआपच आळा बसेल. बरोबर. एज्युकेशन अँड व्हर्च्यूज डोंट गो हँड इन हँड. अगदी बरोबर, डोंट गो हँड इन हँड. आता कल्चर जपायचं म्हणलं तर मीडिया आणि लिटरेचर हे खूप मोठा रोल प्ले करतात. तर लिटरेचरच्या बाबतीत आपण बोललो की जसं जसं भाषांतर होईल तसं तसं विचारांची देवाणघेवाण सोपी होऊन जाईल. मीडिया पण खूप मोठा रोल करते आजकालच्या काळात, तर खूप स्ट्रॉंग रोल प्ले करते. परंतु आजकाल फॉल्स नॅरेटिव्ज पण तयार केले जातात. जी गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते. म्हणजे हे इव्हन इंडियन कल्चरच्या बाबतीतही होतं की आपलं कल्चर खूप वेगळ्या पद्धतीने तिकडं फोकस केलं जातं. या फॉल्स नॅरेटिव्जच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं राहील? सर, फॉल्स नॅरेटिव्ज किंवा फेक नॅरेटिव्ह हा शब्द इतका चपखलपणे वापरला गेलेला आहे की त्याच्यासाठी दुसरा कुठला शब्द वापरावा, योजावा असं मला अजिबातच वाटत नाही. की खरोखरच ती फेक आणि फॉल्स नॅरेटिव्ह. एक गोबेल्स नावाचा एक दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एक सेना निघून गेला, तर त्याचं प्रचारतंत्र तो प्रमुख होता, प्रोपॅगंडा मिनिस्टर होता तो. तर गोबेल्स नीती असं त्याला पुढे म्हटलं गेलं. तर गोबेल्स नीती काय होती, तर एक असत्य तुम्ही 4 वेळेला लोकांना सांगा, ते असत्य लोकांना सत्य वाटायला लागेल, ही गोबेल्स नीती होती. आणि तशा पद्धतीनेच हे सगळं हा फेक नॅरेटिव्हचा एजेंडा राबवला जातो. सगळ्यात मोठं उदाहरण, मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे नारद मुनींची मोठी प्रतिमा तिथे टांगलेली होती. त्या नारद मुनींच्या प्रतिमेकडे बघताना माझ्या मनात विचार आला की भारतामध्ये राहायचं आणि भारताच्या संस्कृती विरोधातच मीडिया, की ज्याचा सगळ्यात मोठा प्रभाव लोकांवरती चटकन पडतो, अशा प्रभावाचा दुरुपयोग करून भारतातल्याच आदर्श व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचं. तर ह्याच्यामध्ये आपल्या सिनेमासृष्टीचा किंवा दृकमाध्यमांचा हात धरणारं कोणीच नाही आहे. आता नारद मुनींचं जर उदाहरण घेतलं तर बहुतेक सिरियल्स, बहुतेक सिनेमाज, बहुतेक नाटकं यांच्यामध्ये नारद मुनींची प्रतिमा काय दाखवली आहे, तर भांडणं लावणारे आणि एक हास्यास्पद आणि विनोदी पात्र असं नारद मुनींना करून ठेवलेलं आहे. पण नारद मुनींचा जर तुम्ही अभ्यास केला तर नारद मुनींचं व्यक्तिमत्व इतकं महान आहे की विष्णूंचे परमभक्त आणि पाताळामधले असुर, पाताळामधले राक्षस, पाताळामधले दैत्य, पृथ्वीवरचे मानव आणि आकाशामधले स्पेसमधले देव, या तिन्ही जगतामध्ये पॉलिटिकल इम्युनिटी, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पॉलिटिकल इम्युनिटी असलेले फक्त नारद मुनी एकमेव आहेत की ज्यांना या तिन्ही ठिकाणी तितकाच सन्मान मिळायचा. डिप्लोमॅटिक इम्युनिटी एक्सपर्ट होते ते. डिप्लोमॅटिक एक्सपर्ट, डिप्लोमॅटिक इम्युनिटी, पॉलिटिकल इम्युनिटी,
आणि अशा नारद मुनी हे त्या कारणामुळे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं संवहन करण्यामध्ये अतिशय कौशल्य होतं त्यांचं, की पाताळामध्ये काय चाललंय ते स्वर्गामध्ये जाऊन, स्वर्गात म्हणजे वेगळ्या डायमेन्शन्समध्ये जाऊन सांगायचं, त्या डायमेन्शन्समध्ये काय चाललंय ते मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती येऊन सांगायचं, हे त्यांचं कार्य होतं. आणि असं असताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची चुकीची प्रतिमा. आता हे नारद मुनी कोण होते? नारद मुनी तर प्रखर आणि अतिशय तळमळ असलेले अतिशय तीव्र असे विष्णुभक्त होते, पण त्याचबरोबर ते आर्किटेक्ट होते. हे जर मी आज सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटेल. बरोबर आहे. नारद शिल्प नावाचा नारद मुनींनी लिहिलेला ग्रंथ जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये त्या नारद शिल्पामध्ये एक त्यांनी चॅप्टर जो लिहिलेला आहे तो चित्रशाळा लक्षणम. म्हणजे त्यांनी काय केलं तर आर्ट गॅलरीज ज्या आहेत तर आर्ट गॅलरीज कशा असाव्यात तर ह्याच्यावरचं सर चॅप्टर आहे ते. अच्छा. याबरोबर मत्स्यपुराणं म्हणजे 18 जी पुराणं आहेत आपली, ही पुराणं म्हणजे काही इमॅजिनेशन, फिग ऑफ इमॅजिनेशन नाही आहेत त्या काळातल्या लेखकांचे. ही जर पुराणं आपण पाहिली ना तर तो आपला इतिहास आहे, धार्मिक इतिहास आहे, राजकीय इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे. तुम्हाला मी एक थोडक्यात उदाहरण देतो की जर तुम्ही प्रवास करत करत नॉर्वेपर्यंत जर गेलात ना तर नॉर्वेमध्ये 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. हो. त्याला भौगोलिक भाषेमध्ये ऑरोरा बोरियालिस असं म्हटलं जातं. राईट. हो. ऑरोरा बोरियालिस म्हणजे 6 महिने लोकांना पूर्ण रात्र आणि 6 महिने दिवस. तर हा ऑरोरा बोरियालिसचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये केलेला आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या पुराणांमध्ये. म्हणजे काय तर पुराण म्हणजे कोणाचे फिगर ऑफ इमॅजिनेशन नाही आहेत, हे त्या काळामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. मत्स्य पुराणामध्ये 18 आर्किटेक्टचा उल्लेख केलेला आहे. तर त्या 18 आर्किटेक्ट्समध्ये नारद मुनींचं पण एक त्याच्यामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळेल. तर फेक नॅरेटिव्ह काय आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कळ लावणारे आणि हास्यास्पद. तर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन जर आपण बघितलं ना की हे हास्यास्पद ठरवलेली जी ही पात्र आहेत हे मुळामध्ये आपले आदर्श आहेत. पण हे आपणच जाऊन आपण टाळ्या देऊन हसतो या प्रसंगांना. तर हे आपण बंद केलं आणि यांचा जर मुळापासून अभ्यास करायला सुरुवात केली तर हे आपोआपच यांना बंद करायला आपण भाग पाडू. ट्विक चॅनलचा हाच प्रयत्न आहे की आम्ही पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह आणि खरे नॅरेटिव्ह समोर आणणार आहोत. खरं तर तुमच्याबरोबर बोलण्यासाठी एवढे निरनिराळे विषय आहेत ते एका पॉडकास्टमध्ये मावणार नाहीत. तर आपण परत एकदा भेटू आणि अनेक विषयांवर चर्चा करू. खास करून भारतीय वास्तुकला, भारतीय खाद्य संस्कृती याच्यावर मला नक्कीच बोलायला आवडेल तुमच्याशी. सर तुम्ही आता खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताय. हां. तर मगाशी आपल्याला जेव्हा आपण आलो स्टुडिओमध्ये तेव्हा तुम्ही माझं स्वागत ब्रेड सँडविचेस देऊन केलं. हो. तर त्या खाद्यसंस्कृतीबद्दल आपण बोलूयात ना, त्या ब्रेडबद्दल बोलूयात. अच्छा. ब्रेडची गंमत अशी आहे ना सर की ब्रेड हा इंग्रजांनी आपल्याला आणला हे आपल्याला माहिती आहे. पण इंग्रजांच्या पूर्वी सुद्धा ब्रेड आपल्याकडे होता. आता तो कसा होता तर भारतावरती इंग्रज, पोर्चुगीज, डच, त्यापूर्वी मुघल किंवा अशा अनेक जणांनी भारतावरती राज्य केलं. तर पोर्चुगीज जे होते तर काही काळापुरती म्हणजे गोवा तर त्यांनी नंतर काबीज केलाच पोर्चुगीजांनी, पण काही काळापुरतं मुंबईवरती पण पोर्चुगीज राज्य होतं. ओके. गंमत वाटेल सर तुम्हाला, 2 शब्द आहेत मराठी भाषेमध्ये, अस्खलित पोर्चुगीज शब्द आहेत. अच्छा. मराठीमधला बटाटा आणि मराठीमधला पाव हे दोन्ही शब्द आज सुद्धा पोर्चुगीजमध्ये, पोर्तुगाल देशामध्ये असेच्या असे पोटॅटोसाठी बटाटा आणि ब्रेडसाठी पाव, तिथे पण हेच शब्द वापरले जातात. अच्छा. तर आता हा पाव पोर्चुगीज भाषेमध्ये पाऊ आहे. पाऊ ओके. म्हणजे फोनेटिकलमध्ये PAO असं लिहिताना एच्या वरती एक छोटासा डॅश दिला जातो. अच्छा. असा थोडासा स्लॅन्टिंग लाईन असते त्याला. हो. आणि फोनेटिकली त्याचा उच्चार पाऊ असा पोर्चुगीज भाषेमध्ये करतात. तर त्या पावची गंमत अशी आहे की पोर्चुगीजांचं जेव्हा काही काळापुरतं मुंबईवरती राज्य होतं त्या काळामध्ये पोर्चुगालच्या राजाची मुलगी आणि इंग्लंडचा राजा यांचं लग्न झालं. तर त्या मुलीचं नाव होतं कॅथरीन ऑफ ब्रेगॅन्झा. तर त्या कॅथरीन ऑफ ब्रेगॅन्झाचं लग्न जेव्हा त्या इंग्लंडच्या राजाशी झालं तेव्हा त्यांनी एक गिफ्ट म्हणून मुंबई इंग्रजांना दिलं. ओके. आणि त्यापूर्वी पोर्चुगीजांचं राज्य असताना पाव हा तिथे प्रसिद्ध झाला होता. आणि तो पाव शब्द ऐकून
आपल्या लोकांनी त्याला पाव म्हणायला सुरुवात केली. ही एक त्याचं एटिमॉलॉजी आहे त्या पाव शब्दाची. अच्छा. पाव या शब्दाची दुसरी एटिमॉलॉजी अशी आहे की त्या काळामध्ये जो पाव मिळायचा तर तो 4च्या संचामध्ये मिळायचा आणि त्याच्यातला 1/4 तोडून आजचा जो आकार आपण पावाचा बघतो तर तो त्याचा 1/4 म्हणजे पावशेर आपण ज्याला म्हणतो, पाव किलो, पावशेर, तर तो एक पाव. तर अशा पद्धतीने पावभाजीमधला पाव हा पोर्चुगीजांच्याकडनं आपल्याकडे आलेला आहे आणि दोन संस्कृतीचं जेव्हा सकारात्मक मिश्रण होतं ना अच्छा. तेव्हा त्याच्यामध्ये किती चांगले रिझल्ट्स त्या मंथनातून निघतात बघा. म्हणजे आपण दिवाळीचं सांगताना मी सांगितलं की समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. तर या सांस्कृतिक मंथनातून पावसारखा शब्द आपल्याला मिळाला. आता पावभाजी त्याच्याशीच निगडीत पावभाजी पण आहे. तर थोडक्यात त्या पावभाजीबद्दलही सांगतो सर तुम्हाला की 19व्या शतकामध्ये जेव्हा मुंबईमध्ये सूत गिरण्या ज्या मिल्स होत्या त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होत्या तेव्हा तिथे काम करणारा वर्ग जो होता तो अत्यंत गरीब होता. पण त्यांचं न्यूट्रिशनल सुद्धा त्यांचं पोषण व्हायला हवं याच्यासाठी सगळ्या भाज्या एकत्र करून आणि त्याच्यासोबत पाव, तर अशी ही पावभाजी. त्याच्या पावभाजीचं निर्मितीचा हा एक कथा सांगितली जाते. दुसरी कथा साधारणपणे त्याच शतकामध्ये सांगितली अशी जाते की अमेरिकेमध्ये जेव्हा कापसाच्या चढत्या उतरत्या भावांच्या त्या फ्लक्च्युएशनमुळे जेव्हा तिथे खूप म्हणजे अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा बॉम्बे कॉटन एक्सचेंजमधले, बॉम्बे कॉटन मार्केटमधले व्यापारी टेलिग्रामहून अमेरिकेतनं येणारे कापसाचे रेट्स आपल्याकडे 12 तासानंतर तेव्हा दिवस आणि आपल्याकडे रात्र, तर ते रात्री ते ऐकायला बसत. आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर मग त्यांच्या बायका, त्यांच्या पत्नी परत सगळं स्वयंपाक करत बसायचं यांच्यासाठी. तर हे करायला त्या नाखुश असायच्या. म्हणून हे व्यापारी काय करायचे जाताना की बायकोनी घरी भाजी करून ठेवलेली असायची आणि जाताना फक्त पाव घेऊन जायचे घरी आणि ती पावभाजी मग खायचे. तर गिरणी कामगार आणि हे कॉटन मार्केट याच्यामधले व्यापारी, तर या दोघांच्या याच्यातून पावभाजीचा निर्मिती झाली अशी एक त्याची कथा सांगितली जाते. खूपच इंटरेस्टिंग. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दोन संस्कृतीमधला जर सकारात्मक जर आपण असं मिश्रण केलं तर त्याचे रिझल्ट्स खूप छान असतात. हो, जसं खाद्यपदार्थांच्या बाबतीत मिश्रण आहेच आहे आधीपासून. जसं इडली, डोसा बरोबर पूर्ण भारतमध्येच प्रचलित झालेले आहेत. करेक्ट. पूर्वी आय थिंक 100 वर्षापूर्वी इडली डोसा जास्त नॉर्थ इंडिया, महाराष्ट्रामध्ये नव्हतेच. सर एक म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, माझ्याकडे एक हजारो वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. मी जेव्हा काशीला गेलो होतो तेव्हा त्या तिथल्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये फिरत होतो. पाकदर्पणम नावाचं एक पुस्तक मी घेऊन आलो. तर आता हे पाकदर्पणम पुस्तक कुणी लिहिलं आहे तर नलराजांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अच्छा. नलराजांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्याला वरदान असं मिळालं होतं की जेव्हा इंद्र, वरुण, यम, वायू हे सगळे एका लग्नाला आले होते तेव्हा लग्नामध्ये या नलराजांनी त्यांची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्याला वरदान या सगळ्या देवांच्याकडनं असं मिळालं. माझा शब्द सर लक्षात घ्या की तू अग्नीशिवाय स्वयंपाक करू शकशील. आता कुकिंग करायचं म्हणजे फायर तर पाहिजे, पण तू अग्नीच्या शिवाय स्वयंपाक करू शकशील असं त्याला वरदान मिळालं. आता अग्नीशिवाय स्वयंपाक कसं शक्य आहे तर काही पदार्थ असे आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला अग्नी लागत नाही. मग त्याच्यामध्ये कोशिंबिरी आल्या, ताक घुसळून त्याचा करायचा मठ्ठा आला वगैरे असे जे काही पदार्थ, चटण्या आहेत. बरोबर. हे कोशिंबिरी चटण्या किंवा हे ताकाचे पदार्थ वगैरे याच्यासाठी अग्नीची आवश्यकता नसते. तर अशा अनेक पदार्थांचा उल्लेख त्या पाकदर्पणमध्ये आहे. टू युअर एस्टॉनिशमेंट त्याच्यामध्ये त्या काळात वापरला गेलेल्या रेफ्रिजरेटरचा सुद्धा उल्लेख आहे. अरे वा. असं ते पाकदर्पणम नावाचं पुस्तक आहे. आता हळूहळू वडापाव पण युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रचलित होत चालला आहे. त्यामुळे खाद्य विषयावर आपण नक्की नेक्स्ट टाइम विस्तारित. नक्की, आनंदाने सर, खूप आनंद वाटेल. सर मी तुम्ही मला इथे बोलवलं, ट्विगनी मला इथे बोलवलं, तर मी ट्विगचं जे तुमचं ब्रँड लाईन आहे, जी तुमची मोटो जो आहे, द वर्ल्ड इज गुड, तर त्याच्याबद्दल मला असं बोलावं असं वाटतं की खरोखरच जग खूप छान आहे सर. म्हणजे याच्यातल्या नकारात्मक गोष्टी जर आपण वगळल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर माझ्या आजूबाजूलाच इतकं काही सुंदर गोष्टी आहेत ना की मला माझं एक आयुष्य कमी पडेल. आणि तुम्ही या सगळ्या म्हणजे ज्यांना सकारात्मक गोष्टी बघायच्यात, ज्यांना त्याच्यामध्ये आनंद शोधायचा आहे जगामध्ये, त्या लोकांना तुम्ही भरपूर खाद्य पुरवत आहात ट्विगच्या माध्यमातून. हा खूप कौतुकास्पद उपक्रम आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.